हरि जय 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 हरि विठोबा रघुमाई विठोबा रघुमाई विठोबा छत्रपति शिवाजी महाराज की, धर्मवीर संभाजी महाराज, भारत माता की वंदे मातरम। विठोबा रघुमाई जय विठोबा रघुमाई जय विठोबा रघुमाई जय विठोबा रघुमाई। काय नोव्हे केले एका चिंतिता विठ्ठले, सर्व साधनाचे सार भव सिंधू बुतरी पार। योग याग तपे केली तयाने अमुपे, सर्व साधनाचे सार भव सिंधू बुतरी पार। तुका म्हणे जपा मंत्र त्रिअक्षरी सोपा, सर्व साधनाचे सार भव सिंधू बुतरी पार। पांडुरंगा करो प्रथम नमन पांडुरंगा करो प्रथम नमन करो प्रथम नमन पांडुरंगा करो प्रथम नमन। दुसरे चरणाचा साजिया दुसरे चरणाचा साजिया दुसरे चरणाचा साजिया। पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संताचे या, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू, बाबाजी सद्गुरु दास तुका। ओम नमो ज्ञानेश्वरा, ओम नमो ज्ञानेश्वरा, करुणा करा दयाळा, तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी। मस्तक माझे पाय मस्तक माझा संतांच्या। महायोग पीठे तटे भीमरथ्यां, वरं पुंडरीकाय दातुं मुनीन्द्रैः, समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं, परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम्। अलङ्कापुरी रम्यसिंहासनस्थं, पदाम्बोजतेजसा स्फुरद्दिक्प्रदेशम्, विधीन्द्रादिदेवैः सदा स्तूयमानं, समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवम्। त्रिवृद्धो यो योगे सरलचेता, विनयविभवः, शुचिस्तुष्टो भक्ता भयदसुखकारे शुभकरः। तटे गोदावर्या परमदिव्ये राघवयुते, तुकारामो बाबा जयति महनीयः कलियुगे। योगिराज तुकारामं ज्ञानेश्वरं गोविन्दं च, काशीनाथं रघुनाथं च वन्दे श्रीगुरुपरम्पराम्। काय नोव्हे केले
काय नोव्हे केले एका चिंतिता विठ्ठले, सर्व साधनाचे सार भव सिंधू उतरी पार. प्रस्तुत प्राप्त. कीर्तनरूपी सेवेकरिता निवडलेला अभंग संत श्रेष्ठ जगद्गुरू तुकोबाराय यांच्या गाथ्यातील असून या अभंगातून तुकोबाराय जनसामान्यांना एक हिताचा उपदेश करतात. विठाला उपदेशपर प्रकरणातील हा अभंग आहे. सेवेला सुरुवात करण्यापूर्वी थोडासा अल्पासा परिहार द्यायचा तो असा. दरवर्षीप्रमाणे आपल्या या सोमठाणे गावामध्ये वज्रेश्वरी मातेच्या पवित्र प्रांगणामध्ये महाशिवरात्री उत्सव गेली 11 वर्षापासून या ठिकाणी अव्याहत रूपाने सोमठाण्याच्या तरुण मंडळीच्या अथक प्रयत्नातून, कष्टातून आणि ग्रामस्थांच्या सहकार्यातून या ठिकाणी हा सप्ताह मोठ्या उत्साहामध्ये दरवर्षी साजरा होतोय. या उत्साहाकरता आलेले जे साधू मंडळी आहेत, महाराज मंडळी आहेत, त्यामध्ये आमच्या सर्वांचे लाडके आणि आमच्या संप्रदायाचं भूषण म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. कारण आमच्या संप्रदायामध्ये जे आमच्या ज्ञानोबाराय तुकोबारायांनी जे काही रत्न निर्माण केलेत, त्या रत्नामध्ये एक चांगलं उत्कृष्ट रत्न, ज्या रत्नाची कीर्ती संपूर्ण महाराष्ट्रभर आहे, असे आमचे सर्वांचे प्रेमाचे आबा अर्थात जगदाळे गुरुजी, ते या सप्ताहाला या ठिकाणी उपस्थित राहून या ठिकाणच्या मंडळीचा आनंद द्विगुणित करण्याचा प्रयत्न करतायत. त्याचप्रमाणे त्यांच्यासोबत असणारे आमचे संगमनेरचे महाराज, सागर महाराज, दोन्ही सागरच झाला आज, दोन्ही सागर महाराज, आमचे मित्र, माझ्यावर भावाप्रमाणे, बंधूप्रमाणे, मित्राप्रमाणे प्रेम करणारे आमचे माधव महाराज असतील आणि त्यांचे जे सहकारी आहेत, सगळ्यांची नावं घेणं शक्य नाहीत. हाती के पाव में सबके पाव या न्यायाने आमचं कचरू अण्णाचं नाव घेतलं की सगळे तुम्ही समजून जाल कचरू अण्णाच्या सोबत कोण कोण असतात, है की नाही. तर असे आमचे कचरू अण्णाचे सर्व सहकार्य आणि अथक प्रयत्नाने त्यांची या सप्ताहाबद्दलची उत्कंठा, या कार्यक्रमाबद्दलची आपुलकी, त्यांच्या कर्तव्यावरून घरोघर जाणं, या सप्ताहाला निमंत्रण देणं, सप्ताह आपल्या गावामध्ये आहे याची जाण करून देणं, त्या सप्ताहाचा प्रचार प्रसार करणं आणि या सप्ताहामध्ये महाराष्ट्रातील उत्कृष्ट विद्वान मंडळींना बोलवणं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. या पत्रिकेमध्ये जर तुम्ही बघितलं तर एकाचडी एक रत्न, एकाचडी एक हिरे या पत्रिकेमध्ये या ठिकाणी कीर्तनकार म्हणून सेवा करण्याकरता येणारे आहेत. काल आमच्या हरिभक्तपरायण, आमच्या संप्रदायाचं भूषण श्री संत नाथ महाराज, एकनाथ महाराज यांचे वंशज परमपूजनीय आदरणीय गुरुवर्य योगीराजजी महाराज यांची या ठिकाणी सेवा झाली. फार उत्कृष्ट अशा प्रकारची सेवा त्यांनी या ठिकाणी केली. ते नाथ महाराजांचे 14वे वंशज आहेत. त्यांच्या रूपाने आपल्याला काल या ठिकाणी एकनाथ महाराजांचंच दर्शन झालेलं आहे. तर असे परमपूजनीय आदरणीय महाराजांनी या ठिकाणी फार सुंदर प्रकारे सेवा केली आणि आजची ही सेवा माझ्या वाट्याला या मंडळीच्या प्रेमातून आलेली आहे. तरी ही दुसऱ्या दिवसाची कीर्तन सेवा आहे. उद्याही फार उत्कृष्ट सेवा, वेदशास्त्र संपन्न आमचे श्रेष्ठ गुरुबंधू पुरुषोत्तम महाराज बावस्कर बुलढाणा यांची या ठिकाणी सेवा आहे. सकाळी परमपूजनीय आदरणीय वैराग्यमूर्ती आमच्या अहिल्यानगर जिल्ह्याचं भूषण कृष्ण कृपांकित परमपूजनीय विकासानंदजी महाराज मिसाळ यांची सेवा आहे आणि काल्याची आपले आदरणीय रंजाळे महाराज यांची या ठिकाणी सेवा आहे. तर सप्ताह जरी कालावधी कमीचा असला, कमी कालावधीमध्ये सप्ताह असला, पण सप्ताह कमी कालावधीचा सप्ताह जास्त कालाचा आनंद देऊन जाणारा असा आहे. तर या ठिकाणी हा उत्कृष्ट प्रमाणे या ठिकाणी सप्ताह साजरा होत आहे. 2 मृदुंगाचार्य, गायक, वादक हे आमची बालगोपाल विद्यार्थी मंडळी, येवला संस्थांची विद्यार्थी मंडळी या ठिकाणी आहे. असं गोड सर्वांच्या आनंदमय मंगलमय उपस्थितीमध्ये या ठिकाणी हा सप्ताह साजरा होत आहे. त्यात दुसऱ्या दिवसाची ही कीर्तन सेवा या प्रेमी मंडळीच्या, माझ्या मित्रमंडळीकडून
माझ्या वाट्याला आलेले आहे आणि सेवेकरता निवडलेला अभंग संतश्रेष्ठ जगद्गुरू तुकोबाराय यांच्या गात्यातून असून एक मानवाला महत्त्वाचा आणि हिताचा उपदेश करणार आहे. कारण अनेक संतांचं वाङ्मय जर आपण अनुभवलं, अनेक संतांचं वाङ्मय जर आपण बघितलं, वाचलं, तर वाङ्मयामध्ये अनेक संतांनी आपल्या वाङ्मयामध्ये, शास्त्र वाङ्मयामध्ये, संत वाङ्मयामध्ये जगाच्या कल्याणाकरता, जीवाच्या उद्धाराकरता अनेक साधनांचा उहापोह सांगितलेला आहे. तसेच तुकोबाराही आपल्याला सांगतात, अनेक माणसं आपल्याला उपदेश करत असतात, सांगत असतात, पण सांगणं आणि उपदेश यामध्ये थोडासा फरक असतो. सहज काही काम सांगणं, कार्य सांगणं, महत्वाचा हिताचा सल्ला सांगणं यामध्ये सांगणं आहे, पण उपदेश नाही. कारण उपदेशामध्ये सांगणं असतं, पण सांगण्यामध्ये उपदेश असतोच असं नाही. सांगणं न्यायशास्त्राच्या भाषेमध्ये बोलायचं जर झालं तर सांगणं हे व्यापक आहे आणि उपदेश हा व्याप्य आहे. व्यापक कशाला म्हणावं? जे अधिक देशामध्ये राहतं त्याला व्यापक म्हणावं आणि जे कमी देशामध्ये राहतं त्याला व्याप्य म्हणावं. अधिक देशवृत्तीत्वम व्यापकत्वम, न्यून देशवृत्तीत्वम व्याप्यत्वम असं न्यायशास्त्राने केलेलं व्याप्य व्यापकाचं लक्षण आहे. सांगण्यामध्ये उपदेश असतोच असं नाही. सांगणं साधंही सांगणं आहे आणि उपदेशामध्येही सांगणं आहे. याचाच अर्थ सांगणं हे व्यापक आहे. न्यायशास्त्राच्या भाषेमध्ये त्याला व्यापक स्वरूप आहे आणि उपदेश हा व्याप्य स्वरूपाचा आहे. न्यायशास्त्र त्याला व्याप्य असं म्हणतं. म्हणजे सांगण्यामध्ये, उपदेशामध्ये सांगणं आहे, पण सांगण्यामध्ये उपदेश असतोच असं मात्र नाही. या ठिकाणी जे तुकोबाराय आम्हाला बोलतात ते उपदेशात्मक करतात. उपदेशाचं लक्षण काय आहे? उपदेश कशाला म्हणावं आणि सांगणं कशाला म्हणावं? जे काही येतं एखाद्याला काम आहे, सांगणं आहे, हे सांगणंच आहे. बाबा तू हे काम कर, बाजारामध्ये जा, गावामध्ये जा, हे काम कर, ही वस्तू घेऊन ये, हे काय झालं? सांगणं झालं. हे सांगणं झालं. पण उपदेशामध्ये काय असतं? उपदेशामध्ये ज्याला जे सांगायचं ते त्याला अज्ञात असावं, म्हणजे त्याला त्याचं ज्ञान नसावं, आणि जे सांगायचंय त्याला काहीतरी फल असावं. याच्याकरता न्यायशास्त्राने उपदेशाचं एक लक्षण केलंय. अज्ञात ज्ञापकत्वे सती सप्रयोजनवत्वम उपदेशत्वम उपदेशस्य लक्षणं भवति. उपदेशामध्ये सांगणं आहे, पण सांगणं काय आहे? ज्याला सांगायचं आहे त्याला त्याचं अज्ञान आहे. त्या जी गोष्ट सांगायची, जी गोष्ट त्याला उपदेश करायची, ज्याला सांगायची त्या गोष्टीचं त्याला अज्ञान आहे. अज्ञान आहे, त्याला त्याच्याविषयी ज्ञान नाही, माहिती नाही, म्हणून त्याला सांगायचंय. पण जे सांगायचंय त्या सांगण्याला काहीतरी फल आहे. निष्फल असं सांगणं ते नाही. ज्या याच्यामध्ये सांगणं आहे म्हणजे उपदेशात्मक सांगणं आहे आणि सफलत्व आहे त्याला उपदेश असं शास्त्रामध्ये म्हणतात. असा उपदेश महाराज या अभंगातून आपल्याला करणार आहेत. काय उपदेश करणार आहेत? महाराजांचं सरळ म्हणणं आहे, तुम्ही भगवत चिंतन करा. काय नोहे केले का चिंतित विठ्ठले, या माध्यमातून महाराजांना हेच सांगायचंय की तुम्ही काय करा? भगवंताचं चिंतन करा, भगवंताचं नामचिंतन करा, भगवंताची भक्ती करा. त्या भक्तीच्या संदमाने, युगाच्या संबंधाने तुम्ही नामचिंतन करा. कारण का? नामचिंतन हे कलियुगामध्ये उद्धाराचं साधन आहे. नामचिंतन हे कलियुगामध्ये तुमच्या आमच्या कल्याणाचं साधन आहे. म्हणून साधू संत सांगतात की तुम्ही काय करा? नाम घ्या. नाम घेता राहू नका. तुकोबाराय सांगतात, अनेक संत सांगतात की तुम्ही काय करा? सगळी मंडळी भगवंताचं नाम घ्या. कशा करता घ्या? कारण तुम्हाला काय पाहिजे? तुम्हाला सुख पाहिजे, सुख पाहिजे, दुःख नको आहे. आणि सर्वांना काय पाहिजे? सुख पाहिजे की नाही? मग सुख जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुकोबाराय म्हणतात तुम्ही काय करा? भगवंताचं चिंतन करा. कारण सुखाचा आणि भगवत चिंतनाचा संबंध आहे. भगवत चिंतनाचा आणि सुखाचा एकदम जवळचा संबंध आहे. त्याकरता तुकोबाराय सांगतात, त्यात आश्चर्य नाही. अनेक संत हेच सांगतात की तुम्ही काय करा? देवाचं भजन करा. गात जागा, गात जागा, प्रेम मागा विठ्ठला. गात जागा, 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 गात जागा. अवघी सुखाची तेराची, अवघी सुखाची जराची, पुंडलिकाची ओळली, पुंडलिकाची ओळली, ओळली. गात जागा, गात जागा, गात जागा, गात जागा, गात जागा, जागा,
विठ्ठला तुम्ही भगवंताला गा, गात जागा, गात जा गा, गा हे संबोधन आहे, गा तुम्ही गा, असं महाराजांचं म्हणणं आहे. महाराज तुम्ही आम्हाला गायला सांगता, भगवत चिंतन करायला सांगता, नामचिंतन करायला सांगता, पण याने काय होणार आहे असा तुकाराम महाराजांना जर प्रश्न विचारला, याने काय होणार आहे? आम्ही तुम्ही सांगितलं भगवंताचं नाम गा, पंढरीला जा, आळंदीला जा, वारी करा, भगवंताचं गुणगान गा, याने काय होणार आहे? तुकोबर आहे त्याला एक प्रश्नाच्या भावनेतूनच एक उत्तर देतात. कारण एखादा प्रश्न असा असतो, त्या प्रश्नाला उत्तर सकारात्मक भूमिकेतून देण्यापेक्षा प्रश्नाला उत्तर जर प्रश्नात्मक भावनेतून दिला तर ती योग्य ठरतं. असे काही प्रश्न असतात. तुकोबारांना विचारलं, महाराज तुम्ही आम्हाला सांगता की भगवंताचं चिंतन करा, भगवंताचं गुणगान गा, भगवंताचं नाम गा, पण त्याने काय होणार आहे? त्याने काय होणार आहे? तुकोबाराय म्हणतात काय होणार आहे विचारतो, काय होणार नाही हे त्याचं उत्तर आहे. काय होणार आहे आणि त्याला उत्तर काय आहे? काय होणार नाही म्हणजे सगळं काही होणार आहे असा त्याचा अर्थ ठरतो. एखाद्या तरुण मंडळींनी जर आता ह्या तरुण मंडळींनी सप्ताह करण्याचं ठरवलं, काय होणार आहे सप्ताहानं, त्याला उत्तर काय द्यायचं? काय होणार नाही सप्ताहानं. महाराज तरुण मंडळीची शक्ती या सोमठाण्यासारखे जर की एकत्र आली तर काय होणार नाही. असे उत्सव व्हायला किती वेळ लागतो? किती वेळ लागतो असे उत्सव व्हायला? काय ही तरुणांची शक्ती आहे, ही युवा मंडळीची शक्ती आहे. आमच्या वडगावला आता भागवत आहे, आपल्या परंपरेतलं ते गाव आहे. त्या ठिकाणी भागवताचा संबंध आला, कथेचा संबंध आला. सगळ्यांनी ठरवलं कथा करायची. कथा झाल्यावर ज्ञानदान कथेमध्ये होईल आणि ज्ञानदान झाल्यानंतर सगळ्यांना अन्नदान व्हावं या हेतूने पंक्तीचंही आयोजन झालं. पंक्ती द्यायला तयार झाले. पण सगळ्यांनी विचार हा केला, सगळ्यांपुढे प्रश्न हा होता की वाढणार कोण, वाढण्याची सेवा करील कोण. आणि महाराज तिथल्या तरुण मंडळीला आम्ही थोडीशी चेतना दिली आणि त्या तरुण मंडळीने 2-2 हजार लोकांची पंगत 5 मिनिटांमध्ये वाढली. तरुण मंडळीने जर हातात घेतलं तर काय होणार नाही, काय होणार नाही. आपल्या संस्थांवर मागच्या वेळेला एक सेवा निघाली. आपल्या संस्थांची जी शेती आहे ते सगळं धान्य निघालं, गहू निघाले होते. आणि ते गहू बाबांनी सांगितले की ती गहू वाळू घाला, आपल्याला दिंडी करता लागतील. असे 60-70 क्विंटल ते गहू होते, वाळू घातलेले होते. आणि मग दिवसभर वाळले. रात्री मी एकटाच होतो, मग मी काय ते आवरायच्या भानगडीत पडलो नाही. आणि मग रात्री 10 वाजता पावसाचा जरा अंदाज आला, थोडेसे थेंब यायला लागली. मग काय करावं, आता काय करावं. मी या सोमठाण्याच्या मंडळ, ही नवीनच मित्र मंडळ जोडलेलं होतं, यांना फोन केला. हे 10 वाजता 9 वाजता काय असतील, 10 वाजले असतील वाटतं रात्रीचे. यांना फोन केला. मला वाटलं आता एवढे मोठे गहू आहे, 60-70 क्विंटल गहू केव्हा उचलायचे. बरं इथं शेड नाही, काय नाही, त्याला भरावं लागेल, ट्रॅक्टरमध्ये घालावं लागेल, पुढं लांब शेडमध्ये नेऊन ते ट्रॅक्टर उभा करावा लागेल. असा सगळा प्रश्न माझ्यासमोर उभा राहिला. मी या मंडळीला फोन केला, काही सुचतंय का, काही होईल का असं. हे मंडळी म्हणले बाबा काळजी करू नका. 42 जण रात्री 10 वाजता आले. किती जण आले? 42. सगळे युवा मंडळ आलं, 42 जण आले. आणि 2 तासात गोण्या भरून, तो गोण्या शिवणारा माणूस मशना सगळं घेऊन आले, इथूनच घेऊन आले. मशीने आणला, मशीन शिवणारा माणूस आणला. काय होणार नाही. तरुण मंडळाने ठरवल्यावर काय होणार नाही आबा. या तरुण मंडळाने ठरवलं रात्री 10 वाजता 12 वाजेपर्यंत 70 पोते शिवून ट्रॅक्टरमध्ये भरून ट्रॅक्टर शेडमध्ये. काय होणार नाही म्हणजे काय, सगळं काही होणार हे याचं उत्तर आहे. तसं तुकोबारायांना विचारलं, महाराज तुम्ही नामचिंतन करा म्हणता, भगवंताचं नाम घ्या म्हणता, पण त्याने काय होणार, काय होईल त्याने. तुकोबाराय म्हणतात बाबा नामचिंतन केलं ना सगळं काही होतं, सगळं काही होतं, सगळं काही होतं. का नामचिंतनाने काय प्राप्त होणार आहे आपल्याला. नामचिंतनाचं फळ काय, नामचिंतनाचं फळ आहे सुखाची प्राप्ती. सुखाची प्राप्ती म्हणजेच काय, देवाची प्राप्ती. देव प्राप्त करा म्हणा किंवा सुख प्राप्त करा म्हणा, सगळ्यांना सुखाची अपेक्षा आहे की नाही. सगळ्यांना, प्रत्येक जीवाला काय असते, सुखाची अपेक्षा असते. तुम्हाला एक सांगू, जो देव मानतो, जो कीर्तन प्रवचन मानतो, जो पुनर्जन्म मानतो, त्याला सुख हवंय यात आश्चर्य नाही. जो दररोज पापाचरण करतो, जो दररोज मधुरीचं सेवन करतो, त्याला सुद्धा वाटत असतं मला काय प्राप्त व्हावं, सुख प्राप्त हो. याचाच अर्थ तो जरी देवाला मानत नसेल तर त्याला सुद्धा देव प्राप्त व्हावं अशी इच्छा आहे. कारण देव आणि सुख ह्या वेगळ्या गोष्टी नाही आहेत. ह्या वेगळ्या गोष्टी आहेत का, एकाच नाण्याला असलेल्या ह्या 2 बाजू आहेत. हे देव आणि सुख. देव ते सुख आहे आणि सुख ते काय आहे, देवच आहे. देव हा सुख स्वरूप आहे आणि सुख हे देव स्वरूप आहे असं आपल्याला म्हणावं लागतं. यात एका नाण्याच्या असणाऱ्या 2 बाजू आहेत. तेव्हा एखाद्याला सुखाची इच्छा नसेल किंवा एखाद्याला देवप्राप्तीची इच्छा नसेल, पण प्रत्येकाला काय असते, सुखाची इच्छा असते. नवे सुख प्राप्ती करता संपूर्ण जन्म तो प्रयत्न करत असतो. संपूर्ण जन्म सुखाच्या प्राप्ती करता घालवत असतो. सर्व सुखाची आशा जन्म गेला, सर्व सुखाची आशा जन्म गेला. जडायक मुक्ती यज्ञ नाही केला, जडायक मुक्ती यज्ञ नाही केला.
लागेन पाप हे माया विला जीव माझा माझे स्वयं नाही कोणी माझे स्वयं नाही कोणी माझे स्वयं नाही कोणी सर्व सुखाची आशा जन्म गेला. संपूर्ण आयुष्य संपूर्ण जीवन आपण सुख प्राप्तीकरता घालवतो. सुख प्राप्त होतं की नाही हा प्रश्न नंतरचा आहे, पण सुखाची आशा सगळ्यांना आहे की नाही बोला. सगळ्यांना काय आहे? सुखाची आशा असते. सगळ्यांना सुखाची आशा आहे. जगामध्ये ह्या दोनच वस्तू आहे, एक आहे सुख आणि एक आहे दुःख. जगामध्ये ह्या दोनच वस्तू आहे. त्यातली आपल्याला कोणती पाहिजे? आपल्याला काय आवडतं? सुखच आवडतं. मी सांगतो तुम्हालाही सुखच आवडतं. जरी तुमचं माझं संभाषण झालं नाही, जरी तुम्ही मला सांगितलं नाही, तरी छाती ठोकपणाने मी सांगतो तुम्हालाही सुखच आवडतंय. सुखच आवडतंय. का आवडतं माहिती आहे? जगामध्ये दोन वस्तू आहे, दोन्ही घ्या ना. कधी सुख घ्या कधी दुःख घ्या. काय दोन भाऊ आहेत ते, सुख आणि दुःख हे दोघंही भाऊ आहे. दोघांचाही स्वीकार करा ना थोडा थोडा. काय अडचण काय? आपल्याला सुखही हवं आहे, त्याबरोबर दुःखही घेत जा थोडं. दुपारपर्यंत सुख घ्या, दुपारपासून संध्याकाळपर्यंत दुःख घ्या. काय अडचण आहे? काय अडचण? आपण सुखाचीच का अपेक्षा करतो याचा कधी विचार केलाय आपण? सुखच का हवंय? माझा तुम्हाला प्रश्न आहे, आपल्याला सुखच का हवं वाटतं? काय आहे सुखाचं स्वरूप? का सुख हवं वाटतंय आपल्याला? का हवं वाटतं याचं उत्तर देऊ तुम्हाला. का सुख हवं वाटतंय आपल्याला? महिला मंडळ तुम्हाला सुख हवं वाटतंय की नाही? वाटतंय. पुरुष मंडळ तुम्हाला सुख हवं वाटतंय? वाटतंय. मागं युवा मंडळ बसलं, तुम्हाला सुख हवं वाटतंय? वाटतंय. मला माहिती आहे तुम्हाला सुख हवं, सुख पाहिजे, सुख प्राप्त व्हावं हे तुम्हाला वाटतंय. पण का वाटतंय असा माझा प्रश्न आहे. का वाटतं माहितीये? याचं उत्तर देऊ. शास्त्र याचं उत्तर देतं. सुख आपल्याला का हवं वाटतं आणि दुःख हे का नको वाटतं? सुख याच्यामुळं आपल्याला हवं वाटतंय कारण सुख हे आपलं स्वरूप आहे. सुख हे आपलं स्वरूप आहे आणि जे आपलं असतं ना ते आपल्याला आपलं व्हावं वाटतं. दुःख हे परक आहे. दुःख हे आपलं स्वरूप नाही, म्हणून ते जरी आलं तरी आपण घालवण्याचा प्रयत्न करतो. तुमच्यातलं उदाहरण सांगू. सणासुदीला आलेला पाहुणा, तुमच्याकडे एखादा पाहुणा आला, पाहुणा येतो, पाहुणा आहे 4 दिवसाकरता आलेला आहे आणि त्याने जर ठरवलं, त्याची जर सेवा चांगली झाली, दुपारा गादी झोपायला आहे, 2 टाइम व्यवस्थित खायला आहे, फळं फुळं सगळं आरामात आहे आणि त्याने ठरवलं 4 दिवसाकरता आपण पाहुण्याच्या घरी आलतो, आता आम्हाला असं वाटतं एक चातुर्मास आपण इथंच करावा. तुम्हाला कसं वाटेल जर तुमच्या घरी पाहुणा आला आणि त्याने 4 दिवसाकरता आलेला पाहुणा जर चातुर्मासाचा राहण्याचा निर्णय घेत असेल तर तुम्हाला काय वाटतं? याने गेलं पाहिजे, याने गेलं पाहिजे. का? पाहुणा का जावा वाटतो? कारण पाहुणा हा परका आहे. पाहुणा आपल्या घरातलं स्वरूप नाही. आणि दूर देशामध्ये काही कामानिमित्त गेलेला मुलगा जर 4 दिवस घरी आला, सुट्टी काढून घरी आला, तर त्याच्या आईबापाला काय वाटतं? माझा मुलगा 4 दिवस आणखी राहावा, 4 दिवस राहिला, आणखी 4 दिवस राहा बाबा, आणखी 4 दिवस राहा बाबा. का वाटतं त्याला? का त्या आई वडिलाला का वाटतं? कारण ते काय, त्यांनी आपल्या स्वरूपातला भाग मांडलेला आहे. मुलगा हा आपला आहे म्हणून आपल्या घरी राहावं वाटतं. आणि दुःख, पाहुणा हा परका असतो म्हणून तो जावा वाटतो. तसाच प्रकार आहे. सुख का हवंय आपल्याला? सुखाची अपेक्षा आपल्याला का आहे? सुखाच्या प्रयत्न करता आपण रात्रंदिवस का धडपडतोय? कारण सुख हे आपलं स्वरूप आहे म्हणून ते आपल्याकडे राहावं वाटतं आणि दुःख हे परका स्वरूप आहे. दुःख हे आपलं स्वरूप नाही, स्वरूपाहून ते भिन्न आहे म्हणून ते जावं वाटतं. एवढं याचं उत्तर आहे. विठ्ठला जे परका असतं ते सतत जावं वाटत असतं. परका असतं ते जावं वाटतं. आपल्या शास्त्रामध्ये एका प्राण्याचं उदाहरण दिलं. जंगलामध्ये एक प्राणी असतो. काय प्राणी आहे तो? त्याचं नाव आहे साळू. साळू नावाचा प्राणी आहे. तुम्ही डिस्कवरी चॅनलवर तो बघितला असेल, जरूर बघितला असेल. तो साळू प्राणी असा असतो, जमिनीवर चालतो, जमिनीवर चालतो. त्याच्या अंगावरती भगवंताने अशी विशेष रचना एक दिलेली आहे, असा एक घटक दिलेला आहे की तो घटक त्याच्या शरीराची काय करतो? सुरक्षा करतो. जसं आपल्यावर आलेलं संकट, ते संकट निवारण करण्याकरता आपल्याला भगवंताने 2 हात दिलेले आहेत. 2 हात. आणि 2 हात जरी आपले कुणी धरले तर आपण तोंडाने चावा घ्यायलाही कमी करत नाही. याचा अर्थ काय? आपल्या संरक्षणाकरता भगवंताने आपल्याला दिलेली ती काय आहे? व्यवस्था आहे. भगवंताने आपल्याला दिलेली ती व्यवस्था आहे. त्या साळू नावाच्या प्राण्याला स्वतःच्या प्राणाची अर्थात स्वतःच्या शरीराची रक्षा करण्याकरता भगवंताने त्याच्या सर्व अंगावरती काटे दिलेले आहेत.
साळू नावाचा प्राणी, त्याच्या सर्व अंगावरती काटे असते. एखादं संकट त्याच्या अंगावरती धावून आलं, त्याला वाटलं या संकटापासून आपल्याला धोका आहे, याच्यापासून आपल्याला धोका आहे, असं त्याला जाणवलं की तो साळू नावाचा प्राणी काय करतो, आपलं शरीर फुगवतो आणि शरीर फुगलं की त्याहून ते काटेच्या संकटावरती सोडतो की नाही, सोडतो. आता त्याच्या अंगावरती काय आहेत मला सांगा, काटे, असंख्य काटे त्याच्या अंगावरती आहे. ज्या वेळेस त्याच्यावरती संकट येतं, आपलं शरीर फुगून तो त्यातले काटे सळा सोडतो आणि त्या आक्रमणकारी पदार्थावरती, आक्रमणकारी पक्षावरती, आक्रमणकारी प्राण्यावरती त्या काट्यांचा तो काय करतो, मार करतो. याचा अर्थ काय, त्याच्या अंगावरती सगळे काटे आहे, त्या काट्याने आपल्या स्वतःची काय करतो, सुरक्षा करतो. पण तोच साळू नावाचा प्राणी जंगलात चालत असताना त्याच्या तळपायामध्ये छोटासा काटा किंवा लाकडाची काडी जरी घुसली तर त्याला ती काय वाटते, दूर जावी वाटते, त्याला ती निघावी वाटते. नवे काटा जर त्याच्या पायामध्ये घुसला, तो आक्रोश करतो, कुणीतरी मला भेटावं, कुणीतरी माझ्यावर दया करावी आणि माझ्या पायातला हा काय करावा, काटा काढून टाकावा, माझं दुःख निवृत्त करावं. मला सांगा, त्याच्या अंगावरती एवढे 1000 काटे आहेत, ते त्याला जावे वाटत नाही, आणि छोटासा काटा पायामध्ये रुतला, छोटाची काडी पायामध्ये रुतली, ती जावी वाटते. काय अडचणी, 1000 काटे तो शरीरावरती सांभाळतो, मग पायामध्ये एक काटा सांभाळायला काय अडचण आहे? त्याची अडचण ही आहे, 1000 काटे त्याच्या अंगावरती जरी असले, ते त्याच्या स्वरूप अंतर्गत आहे, त्याच्यापासून त्याला दुःख नाही, ते त्याचे आहेत म्हणून त्याला त्याचं काही वाटत नाही. पण पायात घुसलेला काटा हा परका आहे म्हणून तो त्याला काय वाटतो, निघावा वाटतो. याचा अर्थ काय, जे परका असतं ते जावं वाटतं आणि जे आपलं असतं ते राहावं वाटतं, असा प्रत्येकाचा नियम आहे. ते राहावं वाटतं आणि जे परका असतं ते जावं वाटतं. प्रत्येकाला काय हवंय, माझा प्रश्न पुन्हा तोच आहे, तुम्हाला काय हवंय, सुख हवंय. का हवंय, तर ते तुमचं काय आहे, मूळ स्वरूप आहे म्हणून हवंय. तुम्हाला सुख प्राप्त होतं, तुम्ही त्याचा आनंद घेता. प्रारब्धवशात तुम्हाला कधी कधी दुःखही प्राप्त होतं आणि मग दुःख प्राप्त झालं की तुम्हाला लगेच काय वाटतं, या दुःखानं संपलं पाहिजे, हे दुःख निवृत्त झालं पाहिजे, मला शरीराला झालेली पीडा, माझ्या शरीराला झालेली वेदना, मला झालेलं दुःख हे निवृत्त झालं पाहिजे. का वाटतं, कारण दुःख तुमचं स्वरूप नाही. प्रत्येक जण हा आपल्या मूळ स्वरूपाची वाट पाहत असतो. प्रत्येक जणाची धाव ही आपल्या मूळ स्वरूपाकडे. माझ्या लागे दुःख भावे, आईचे कोणी भावे ना जीवे, आईचे कोणी भावे ना जीवे, आईचे कोणी भावे ना जीवे. माझ्या लागे दुःख भावे, आईचे कोणी भावे ना जीवे, आईचे कोणी भावे ना जीवे, आईचे कोणी भावे ना. माझी लागे दुःख भावे, आईचे कोणी भावे ना जीवे, माझी लागे दुःख भावे, आईचे कोणी भावे ना जीवे, आईचे कोणी भावे ना जीवे, आईचे कोणी भावे मज लागी दुःख भावे, ऐसे कोणी भावे ना जीवे. मला दुःख व्हावं असं काय वाटत नाही, कुणालाही वाटत नाही. कारण प्रत्येकाला सुख हवं आहे. ते का हवं आहे, तर ते आपलं मूळ स्वरूप आहे. कारण प्रत्येक जण हा परमात्मा स्वरूप आहे. प्रत्येक जण हा परमात्मा स्वरूप असल्या कारणानं, आनंद स्वरूप असल्या कारणानं, सुख स्वरूप असल्या कारणानं प्रत्येकाची धाव ही आपल्या मूळ स्वरूपाकडे लागी असते. करीची तळमळ, सुखाला हे करीची तळमळ, दुःखालागी करीची तळमळ, सुखाला हे करीची तळमळ. तरी तू पंढरीची जाय एक वेळ, मग तू अवघाचे सुख रूप होती, जन्मोजन्मी ते दुःख विसरती. जाय एक वेळ, मग तू अवघाचे सुख रूप होते, सुख रूप होते. मग तू अवघाची सुखरूप होसी. सुखरूप व्हावं, मी सुखाला प्राप्त व्हावं असं प्रत्येकाला वाटत असतं. कारण सुख हेच आपलं स्वरूप आहे आणि प्रत्येकाला आपल्या मूळ स्वरूपाकडे जावं वाटतं. जगातील प्रत्येक वस्तूची धाव, मनुष्याचीच धाव आपल्या मूळ स्वरूपाकडे आहे, यात आश्चर्य नाही. जगातील प्रत्येक वस्तूची धाव ही आपल्या मूळ स्वरूपाकडे असते. उदाहरण तुम्हाला सांगतो. तुम्ही घरामध्ये पाणी घेतलं असेल, उन्हाळ्याचे दिवस आहे, गरमी भयंकर आहे, उष्णता भरपूर आहे, मग सगळ्यांना काय वाटतं, आपल्याला पाणी प्यावलं, जे पाणी प्यायला उपलब्ध आहे ते पाणी प्यायला आपल्याला कसं उपलब्ध व्हावं, थंड पाणी आपल्याला उपलब्ध व्हावं, थंड पाणी आपल्याला काय मिळावं,
प्यायला मिळावं. ते थंड पाणी करण्याकरता सामान्य पाणी तुम्ही एखाद्या बॉटलमध्ये भरता, एखाद्या भांड्यामध्ये भरता आणि ते पाणी तुमच्या घरामध्ये असणारं जे शीतयंत्र आहे त्याला तुम्ही फ्रीज असं म्हणता, त्या फ्रीजमध्ये थंड होण्याकरता ठेवता. आता फ्रीजने, सायासाने, लाईटच्या विद्युतच्या माध्यमाने, त्या यंत्राने सामान्य पाण्याला काय केलं? थंड केलं की नाही? यंत्राच्या माध्यमाने थंड केलं. पुन्हा ते पाणी थंड झालं, त्या पाण्याला तुम्ही बाहेर काढा आणि 1 तासभर ठेवून द्या. पुन्हा ते पाणी जसं थंड होतं तसं राहील का? नाही राहणार. का नाही राहणार? अहो तुम्ही फ्रीज खर्च केलं, एवढं मोलामागाचं फ्रीज आणलं, पैसे देऊन आणलं, त्याच्याकरता विद्युत खर्च केले, विद्युतचं बिल तुम्ही भरलंय, भांड्यात पाणी तुम्ही भरलंय, भांड्यात पाणी तुम्ही थंड होण्यासाठी ठेवलंय, थंड पाणी बाहेर काढलंय, मग त्याच्यात 1 तास 2 तास थंड राहायला काय अडचण? बाहेर काढल्यावर थंड राहायला काय अडचण? का ते मूळ स्वरूपाला प्राप्त होतं? का ते गरम होतं? कारण ते त्याचं मूळ स्वरूप आहे. आणि प्रत्येक पदार्थाची धाव ही मूळ स्वरूपाकडे असते, तशी प्रत्येक जीवाची धाव ही सुखाकडे असते. कारण प्रत्येक जीव हा सुख स्वरूप आहे, प्रत्येक जीव हा परमात्मा स्वरूप आहे. ब्रह्म जे आहे, ब्रह्म ते सुख स्वरूप आहे. त्या ब्रह्माचं वर्णन करत असताना तुकोबाराय सांगतात ते ब्रह्म आनंद स्वरूप आहे, ते ब्रह्म आनंद स्वरूप आहे, ते ब्रह्म अद्वय स्वरूप आहे, ते ब्रह्म नित्य स्वरूप आहे, ते ब्रह्म निरामय आनंद अद्वय नित्य निरामय, नित्य निरामय. आनंद अद्वय नित्य निरामय, नित्य निरामय. साजरे विटेवरी देह समचारणा, साजरे विटेवरी देह समचारणा, साजरे आनंद अद्वय नित्य निरामय. जे का निजध्येय योगी यांचे, जे योगी पुरुषांचं जे निज ध्येय आहे, जे प्राप्तव्य स्थान आहे, जे परम तत्व आहे, त्या तत्वाचं स्वरूप तुकोबाराय सांगतात ते तत्व हे सुख स्वरूप आहे, अर्थात आनंद स्वरूप आहे. आनंद आणि सुख हे पर्यायवाची शब्द आहेत, एकार्थी शब्द आहे. आनंद म्हणजे सुख आहे आणि सुख म्हणजेच काय? आनंद आहे. आणि असा असणारा आनंद स्वरूप कोण आहे? परमात्मा आहे. आणि प्रत्येक जीवाचं स्वरूप जर परमात्मा स्वरूप आहे तर प्रत्येक जीव काय आहे? आनंद स्वरूप आहे. प्रत्येक जीव जर आनंद स्वरूप आहे तर प्रत्येक जीव काय आहे? सुख स्वरूप आहे. आणि ते सुख स्वरूपाची सगळ्यांना अपेक्षा असते. सुखम सर्वाय रुच्यते, दुःखम कदापि कस्यापि न रुच्यते. नियम आहे. सुखम सर्वाय रुच्यते, सगळ्यांना सुख आवडतं, दुःख कोणालाही आणि कधीच आवडत नाही. म्हणून दुःखम कदापि कस्यापि न रुच्यते. सगळ्यांना काय हवंय? सुखच हवंय. मला हे सांगायचंय, जे आनंद स्वरूप आहे तेच आपलं स्वरूप आहे, जे सुख स्वरूप आहे तेच आपलं स्वरूप आहे, आणि जे आपलं स्वरूप आहे तेच देव स्वरूप आहे. देव आणि सुख या 2 गोष्टी वेगळ्या नाहीत. देव आणि सुख या 2 गोष्टी काय नाहीत? वेगळ्या नाहीत. सुखरूप ऐसा, सुखरूप ऐसा तुझा कोण सांगा, सुखरूप ऐसा तुझा कोण सांगा, माझ्या पांडुरंगा सारिका जो, माझ्या पांडुरंगा सारिका जो.
कोण सांगा माझ्या पांडुरंगासारखा. माझा पांडुरंग तुकोबाराय सांगतात तो कसा आहे, तो सुख स्वरूप आहे, तो सुख स्वरूप आहे. तुका मने नव्हे आणि का सारे खा तोची माझा सखा पांडुरंग तोची माझा सखा पांडुरंग आणि का सारे का माझा पांडुरंग माझ्या पांडुरंगासारखा सुखरूप तत्व हे पांडुरंग परमात्माच आहे, देवच आहे. तुझे पायी तुका सर्व आहे, तुझे पायी तुका सर्व आहे. तुझे पायी तुका सर्व आहे, तुझे पायी तुका सर्व आहे. तुझे पायी तुका सर्व तुझे पायी सुख सर्व आहे, तुका म्हणे काही न मागे अनिक. तुझे पायी सुख सर्व आहे, सर्व सुख तुझ्या पायाजवळ आहे, हा एक अर्थ आहे. आणि तू परमात्मा सुखरूप आहे, हाही एक अर्थ आहे. मला सांगा आपल्याला देव हवाय की सुख हवाय? सुख हवं म्हणाल तर मी म्हणेल तुम्हाला देव हवाय, आणि तुम्ही जर देव हवा आहे असं म्हणाल तर मी म्हणाल ते काय, तुम्हाला सुखच हवंय. ती असणारी शिक्षण पद्धती, गुरुकुल पद्धती नष्ट केली, आणि त्या संबंधाने आपल्याकडे लोक थोडेसे काय राहिले, अडाणी राहिले. शिक्षण पद्धती राहिली नाही, शिक्षण पद्धती संपून गेली, अडाणी राहिले. आणि अशा अडाण्याच्या काळामध्ये दोन मित्र होते. दोघांचं एकमेकावरती फार प्रेम होतं, अतिशय घनिष्ठ मित्र होते. आणि मग दोन गावामध्ये राहणारे दोन मित्र एकमेकाकडं सतत जाणं येणं असायचं, एकमेकाच्या संबंधानं प्रेम असायचं, देण्या घेण्याचा व्यवहार सतत चालायचा. आणि मग त्यातला एक थोडासा सुज्ञ होता, थोडंसं त्याला गणिताचं म्हणा, भाषेचं म्हणा, व्यवहाराचं थोडंसं ज्ञान होतं त्याच्याकडे. आणि एक जो मित्र होता तो थोडासा अडाणी होता. अडाणी असल्या कारणानं एवढा व्यवहार काही त्याला जमायचा नाही. पैशाचा व्यवहार असेल, काही मोजमापीचा व्यवहार असेल, एवढा काही त्याला जमायचा नाही. आणि मग ज्याला थोडंसं ज्ञान होतं त्याला घरामध्ये असं काही काम पडलं की त्याच्याकरता त्याला काहीतरी द्रव्य हवं होतं, धन हवं होतं, पैसे हवे होते आजच्या भाषेमध्ये. आणि मग त्याच्या समोर हा प्रश्न उभा राहिला. बायकोने त्याला विचारलं, पत्नीने, काय तुमच्या समोर काही संकट आहे का, एवढे उदास का दिसता? त्याने सांगितलं असं असं काम आहे आणि या कामाकरता आपल्याला एवढे एवढे पैसे पाहिजेत. एवढे एवढे काय पाहिजेत? पैसे पाहिजेत. मग नाहीत का तुमच्याकडे? नाही, आता माझ्याकडे उपलब्ध नाहीत. काही दिवसांनी आपल्याला एखाद्याला दिलेला आहे, तो आपल्याला देणार आहे, पण आता उपलब्ध नाहीत त्या कामाकरता. मग तेवढ्यापुरतं कुणाकडून तरी मागून घ्या. कुणाकडे मागावं? पैसा कुणी देतं का? त्याने सांगितलं तुमचा मित्र शेजारच्या गावामध्ये, त्याला थोडेसे मागा ना. त्याने सांगितलं हो बरोबर आहे, कारण तो मित्रच होता. आणि मित्राचं हे लक्षण असतं, गृह्णाती प्रतिगृह्णाती गुह्यमाक्यती पृच्छती मुंगते भोजे त्याच्या व षडविधम प्रतीर लक्षणम, हे मित्राचं लक्षण असतं. त्याने विचार केला, बायकोने दिलेला सल्ला त्याला पटला. आणि त्याने विचार केला आपल्या मित्राकडे आपण जावं आणि मित्राकडून काहीतरी आपल्या आवश्यकतेपुरतं द्रव्य मागून घ्यावं. मित्राकडे गेला, घरी गेला, त्याला भेटला. मित्राचं अभिवादन झालं, प्रेमाचं आलिंगन झालं. आणि म्हणलं का, कसं काय येणं केलं, आज घरी आला, काही काम होतं का? हो काम होतं. काही आवश्यकता आहे का? हो आवश्यकता आहे. कशाची आवश्यकता आहे? अचानक एक काम निघले, त्याच्याकरता काहीतरी ठराविक मला पैसे पाहिजेत. काहीतरी मला पैसे आहेत का तुझ्याकडे? त्याने सांगितलं आहे, माझ्याकडे पैसे पडून आहेत, तुला पाहिजे असेल तर घेऊन जा आणि योग्य वेळी तुझ्याकडे आले की माझे मला परत कर. ठरलं, दोघांचं प्रेम होतं, संबंध होता, दोघांचा व्यवहार चांगला होता. आणि मित्राने त्याच्या पुढे पैसे ठेवले. आता ते 1-1 रुपयाचे नाणे होते त्या काळामध्ये, जुना काळ. आणि मग असे भरपूर नाणे त्याने समोर ठेवले. आणि त्याने सांगितलं तुला किती पाहिजे? त्याने सांगितलं मला 3 विसा पाहिजे.
3 विसा त्या पूर्वीच्या काळामध्ये असे 61 असे आकडे नव्हते. काय पहिले पैशाचे गठ्ठे करायचे. 20 रुपये झाले, 20 ठोकळे झाले की 1 विसा, 2 20 झाले का 2 विसा, 3 20 झाले का 3 विसा, असं बोलण्याची पद्धत होती. 5 विसा झाले का 100, असं गणित होतं त्या काळामध्ये. 1 विसा, 2 विसा, 3 विसा. तुला किती पाहिजे? त्याने सांगितलं मला 3 विसा पाहिजे म्हणे. किती पाहिजे ते त्याच्या समोर ठेवले. ते अडाणी होता बिचारा, त्याच्या समोर ठेवले. त्याने बाजूला केले, 20-20चे 3 गठ्ठे केले आणि 3 विसा तो घेऊन खिशामध्ये गेला. बाकी राहिले म्हणले हे बघ तुझे हे 100 रुपये पूर्ण, 2 विसा राहिलेत, हे 2 विसा तुझ्याजवळ ठेव, मला एवढ्याची आवश्यकता नाही. त्याने सांगितलं ठीक आहे. 3 विसा तो गेला, घेऊन गेला. घरी गेला, बायकोने विचारला आणले का, काम झालं का? हो झालं म्हणे. माझ्या मित्राने माझं काम केलं, पैसे दिले, हो आणले. किती आणले? 3 विसा आणले. अहो मग 60 म्हणा ना. ती जरा शिकलेली होती, बायका जरा शिकलेल्या असतात. नसल्या शिकल्या तरी ती शिकल्यासारख्या दाखवतात. तुम्हाला चांगला अनुभव आहे. बरं सहज बायको म्हणून जाते तुम्हाला काही कळत नाही हो, बोलते की नाही तुम्हाला अनुभव आहे का? हा म्हणले याचा अर्थ अनुभव. सहज म्हणते बायको तुम्हाला काही कळत नाही हो, सहज बोलते. त्याने बायकोने सांगितलं आणले पैसे, आणले. किती आणले? 3 विसा आणल्या. 60 आणले. ठीक आहे, त्या आपलं काम करून घ्या. काम करून झालं, 4 दिवस झाले काम झालं. त्याने पहिले जे पैसे होते ते परत आले. त्याने सांगितलं माझा मित्र आहे, त्याच्याकडून आपण द्रव्य आणलं, पैसे आणले, 3 विसा रुपये आणलेले आहे, त्याचे त्याला परत केले पाहिजे. बायकोने सांगितलं ठीक आहे, किती पैसे आणले आपल्याकडे? किती? ते म्हणलं आपल्याकडे आता भरपूर पैसे आलेले आहेत. मग त्याच्यातले 60 रुपये काढून त्याला नेऊन द्या. ते बायकोने आले तेव्हा मोजलेच होते. किती पैसे आणले? हा म्हणला 3 विसा आणले. ती म्हणले 60 रुपये. आणि त्याला सांगितलं हे 60 रुपये त्याचे त्याला काय करा, परत करा. त्याचे त्याला परत करा. 60 रुपये त्याचे त्याला परत करा असं म्हटल्यानंतर त्याच्या डोक्यात काय बसलं की आपल्याला बायकोने 60 रुपये आणले होते, आपण ते 60 रुपये आपल्याला परत करायला सांगितले. तो पैसे घेतले, खिशात घातले आणि तो त्याच्याकडे घेऊन गेला. आणि त्याला सांगितलं काय रे बाबा काय भानगड? काय नाही म्हणे तू दिलेले पैसे होते, माझ्याकडे पैसे आता आलेले आहेत, तुझे पैसे परत करण्याकरता आलो आणि तुझे पैसे घेऊन टाक बरं, हे तुझे 60 रुपये. त्याने सांगितलं 60 मी घेणार नाही, मला 3 विसा पाहिजे. किती पाहिजे? त्याला विचारायला गणित कळत नव्हतं. त्याने सांगितलं मला 60 रुपये पाहिजे. त्याने सांगितलं नाही. ह्यो म्हणला 60 रुपये घे. तो म्हणला नाही मला 3 विसाच पाहिजे. दोघांचं कडाचं वादाचं भांडण सुरू झालं. ह्यो म्हणला मी 60च देईन, माझ्या बायकोने मोजले होते. ती म्हणली 60च रुपये, 60च त्याला द्यायचे. तो म्हणला मी 60 घेणारच नाही, मी घेईन तर 3 विसाच घेईन. दोघांचं मित्राचं वादाचं भांडण सुरू झालं. भांडणाचा आवाज झाला. तिसरा शहाणा माणूस, कचरू अण्णासारखा शिकलेला माणूस, दुकानदार माणूस. दुकानदाराला हिशोब चांगला कळतो. कशात रुपयाला रुपया काढायचं हे त्यांना चांगला आपला मोगम असतं. हातभर इकडे का हातभर तिकडे, पण ते दुकानदाराला चांगलं जमतं. कचरू अण्णासारखा समजदार माणूस त्या ठिकाणाला भारदस्त दिसायला. दोघांनी समजून घेतला माणूस समजदार आहे. त्यांनी सांगितलं काय तुमचा वाद चालला? हो वाद चालला. कशाचा वाद आहे? याने माझ्याकडून 3 विसा रुपये नेले आणि आता हा म्हणतो का 60 रुपये घे, मी म्हणतो माझे 3 विसा दे. तो जरा हुशार होता, त्याला गणित लगेच कळालं यांचं मॅटर कुठं फसलंय. आणि मग त्याने सांगितलं पैसे माझ्याकडे द्या. तुला किती पाहिजे? तो म्हणला मला 3 विसा पाहिजे. तुला किती द्यायचे? मला 60च रुपये द्यायचे बायकोने सांगितलं. त्याने काय केलं? पैसे घेतले, त्याचे 3 भाग केले, 20 विसाचे 3 भाग केले. त्याला तुला किती पाहिजे? 3 विसा घेऊन टाक. तुला किती द्यायचे होते? 60 रुपये. झाले संपले तुझे पैसे? हो. काय सहज सोडवलं म्हणे तुम्ही आमचा वाद? काय सहज सोडवला? वाद होता का तो? काय होतं ते? 3 विसा काय आणि 60 काय? शब्दामध्ये फरक आहे पण वस्तू काय आहे? एकच आहे. तसं सुख काय आणि देव काय? माझा सिद्धांत इथं आहे, सिद्धांताकडे लक्ष द्या. सुख हवंय काय आणि देव हवंय काय? 2 असणारे नावं जरी वेगळे असले, वस्तू काय आहे? एकच आहे. कारण परमात्मा हा सुख स्वरूप आहे, परमात्मा हा आनंद स्वरूप आहे. म्हणजे ज्याला देव नको वाटत असेल पण त्याला जर सुख वाटत असेल तर तुम्ही त्याला म्हणा तुला देवच पाहिजे. तुम्ही काय म्हणा त्याला, जरा तो देव मानत नसेल, सप्ताहाला येत नसेल, सप्ताहाला वर्गणी देत नसेल, कीर्तनालाही तो संध्याकाळी येतही नसेल, वर्गणी देऊन काही मोकळे होतात, कीर्तनाला येतात का? नाही. वर्गणी कशा करता द्यायची? गावाच्या लाजकाज द्यायची, लोक नावं ठेवतील म्हणून द्यायची. कीर्तनाचा त्याचा काही संबंध नाही. तो मस्त आपला घरी मस्त पडलेला असतो. इथला नाही सांगत बरं कमी कचुरांना, इथला नाही सांगत, आमच्या भागातलं सांगतो. लोक वर्गणी देतात पण कीर्तनाला येत नाही. काय येत नाही? आम्ही देव मानत नाही हो, आम्ही देव मानत नाही. अरे देव मानत नाही, सुख पाहिजे की नाही तुला? हो सुख मला पाहिजे. सर्वम सुखाय रुच्यते दुःखम कदापि कस्यापि न रुच्यते. सुख जर हवंय तर तुला सुख हवंय, याचाच अर्थ तुला देव हवा आहे. तिन्ही बिन जीवा अकुला तो एक
जीवा सुख नव्हे. कशा विना? देवा विना सुख नव्हे. म्हणून तुकोबाराय सांगतात, आपुला तो एक देव करून घ्यावा. देव करून घ्यावा, मग सुखाचा काय संबंध? कारण देव तुम्ही आपला करून घेतला की सुख आपोआप आपलं होणार आहे. कारण देव आणि सुख ह्या दोन गोष्टी काय नाहीत, वेगळ्या नाहीत. देव आपला केला, सुख तुम्हाला प्राप्त आहे. सुख आपलं केलं, देव तुम्हाला प्राप्त आहे. कारण देवाशिवाय सुख प्राप्त होत नाही. तुम्ही म्हणाल देवाशिवाय सुख प्राप्त होत नाही, मग सुखाकरता आम्ही सगळ्यांनी देवाची प्राप्तीचं साधन केलं पाहिजे, भगवंताचं चिंतन केलं पाहिजे, तर आम्हाला देव प्राप्त होईल, तर त्यांना देव प्राप्त होईल. पण लोक सगळे कुठं पळतात? सगळ्या लोकांची धाव कुठं आहे? सुखाकरता एवढं सगळ्यांना मान्य आहे, सगळ्यांची धाव सुखाकरता एवढं सगळ्यांना मान्य आहे. पण सुख प्राप्ती करता प्रत्येक जण हा विषयाकडे धावलेला आहे. विठ्ठला विषय ओढी भुलले जीव, आता याची कोण करील कीव. उपजे नारायणी नाव, पावनी धावा नर देह. ओढी भुलले जीव, याची करिया विषय ओढी भुलले जीव. सगळे जीव, सगळ्यांना सुख हवा आहे, आणि त्या सुखाच्या प्राप्तीकरता प्रत्येक जीव हा विषयाच्या पाठीमागे लागलेला आहे. सुख हवंय ना, रात्रंदिवस मला सुख हवंय ना, मग सुख विषयाचा पडीपाडू, गोड परमार्थ लागे कडू. कडू विषय तो गोडू जीवासी झाला, जीवासी झाला. वा, मला सांगायचं काय, प्रत्येक जणाला सुख हवंय, आणि सुख प्राप्ती करता जीव हा विषयाच्या पाठीमागे लागलेला आहे. सुख प्राप्ती करता, सुख जर देवाचं स्वरूप आहे, तर प्रत्येक जीवाने देवाच्या प्राप्ती करता निघालं पाहिजे, प्रत्येक जीवाने देवाकडे निघालं पाहिजे. पण प्रत्येक जीव हा विषयाकडे निघतो, आणि प्रत्येक जीवाला हेही वाटतं की मला जे मिळालेलं सुख आहे ते विषयापासून मिळालेलं आहे. प्रत्येक जण विषयाच्या पाठीमागे लागतो. 5 विषय आपल्या शब्दशास्त्रामध्ये, वेदांत शास्त्रामध्ये सांगितलंय. शब्द, स्पर्श, रूप, रस आणि गंध. प्रत्येक जीव या 5 विषयाकडे धावतो. प्रत्येक जीव का धावतो? कारण त्याला माहिती आहे मला काय पाहिजे, सुख पाहिजे. आणि त्याचा हा भ्रम आहे की मला जे सुख पाहिजे ते मला विषयापासून मिळणार आहे, ते सुख मला विषयापासून मिळणार आहे. पण विषयापासून सुख मिळत नसतं. होतं काय, आपल्याला एखादा विषय प्राप्त व्हावा असं वाटलं, वेदांत शास्त्रामध्ये ही प्रक्रिया दिलेली आहे. आपल्याला एखादा सुख प्राप्त व्हावं, एखादा विषय प्राप्त व्हावा, अशी अंतःकरणामध्ये आपल्या इच्छा निर्माण झाली की ती इच्छा कार्यान्वित होता होता आपण त्या विषयाच्या प्राप्तीच्या खटपटीला लागतो. आपल्याला विषय प्राप्त व्हावा, आपल्याला विषय प्राप्त व्हावा, आपल्याला विषय प्राप्त व्हावा. त्या विषयाच्या प्राप्तीकरता जीव खटपटीला लागला, जीव खटपटीला लागला की त्याची अंतःकरणाची वृत्ती ही चंचल होते. अंतःकरणाशी सुखाचा संबंध आहे, सुखाची अनुभूती अंतःकरणामध्येच होत असते. अंतःकरण चंचल झालं, विषयाच्या प्राप्तीकरता, विषय प्राप्तीकरता जीव खटपटीला लागला, अंतःकरणाची स्थिती चंचल होती, अंतःकरणची स्थिरता संपून जाते. आणि चंचल झालेलं अंतःकरण एकदा आपण विषय प्राप्त केला की अंतःकरणाची वृत्ती काय होते, स्थिर होते. स्थिर झालेल्या अंतःकरणाच्या वृत्तीमध्ये परमात्मा स्वरूपाचं आपल्याला भान होतं, आणि त्या परमात्मा स्वरूपाच्या झालेल्या भाण्यापासूनच आपल्याला सुखाची अनुभूती होते. पण आपण परमात्मा स्वरूपापासून झालेल्या सुखाची अनुभूती न समजता तो विषय सुख, ते विषय सुख आहे किंवा केलेल्या विषय प्राप्तीच्या खटपटीपासून प्राप्त झालेला जो विषय आहे त्या विषयामुळे आपल्याला सुख प्राप्त झालं असं आपण भ्रमाने समजत असतो. पण सुख हे विषयामध्ये नाही, विषय हे दुःख रूपच आहे. विषय कुठं आहेत, संसारात आहे. आणि संसार काय आहे, संसाराचं स्वरूप संतांनी काय सांगितलं हो? दुःखाचं मूळ कारण काय आहे, संसार आहे. अरे संसार हा दुःख स्वरूप आहे, दुःख बांधवडी आहे हा संसार. सुखाचा विचार नाही कोठे. या संसारामध्ये सुख कुठे आहे मला सांगा. मग संसारामध्ये जर सुख नाही, प्रपंचामध्ये जर सुख नाही, तर प्रपंचामध्ये असणारे विषय त्यांच्यापासून आपल्याला सुख मिळेल का हो? सुख मिळणार नाही. का नाही मिळणार? कारण त्याच्यात सुख नाहीच. सुख नाही कोठे आलिया संसारा, सुख नाही कोठे आलिया संसारा, सुख नाही कोठे आलिया संसारा,
संसार सुखाचा विचार नाही कोठे. या संसारामध्ये राहून सुख तुम्हाला कुठून मिळणार आहे? कारण सुख आणि संसार ह्या विरोधी गोष्टी आहेत. संसारामध्ये सुख नाही, विषयामध्ये सुख नाही, आणि आपल्याला सुख हवंय याचाच अर्थ आपल्याला देव हवा आहे. आणि मग असं सुख हवंय, देव आपल्याला हवाय, देव आणि सुख हे एक आहे. तर त्याच्या प्राप्तीकरता काय करावं लागतं? काय करावं लागतं त्याच्या प्राप्तीकरता? कारण प्रत्येक युगामध्ये भगवान प्राप्त व्हावा, सुख प्राप्त व्हावं, सुखाची अपेक्षा करणारे प्रत्येक युगामध्ये आहेत. सत्ययुगामध्ये सुखाची प्राप्ती आपल्याला व्हावी, सुख इच्छिणारे भरपूर लोक आहेत. त्रेतायुगामध्ये आपल्याला सुख मिळावं, सुखाची आशा करणारे भरपूर लोक आहेत. द्वापार युगामध्येही होते, आणि कलियुगामध्ये तर आपण सगळे आहेत ते आपल्याला अनुभव आहे की आपल्याला सुख प्राप्त व्हावं. मग देव प्राप्त व्हावं, सुख प्राप्त व्हावं, याच्याकरता काय साधन आहे? काय कोणत्या साधनाने ते प्राप्त होतं? साधनं आहे, पण ते कालभेदाने भिन्न भिन्न आहेत. सत्ययुगामध्ये देवप्राप्तीचं साधन काय आहे? तर सत्ययुगामध्ये देवप्राप्तीचं साधन हे ध्यान हे आहे. ध्यायन कृते, कृत अर्थात सत्ययुग, कृतयुग अर्थात काय? सत्ययुग. देवप्राप्तीचं साधन सत्ययुगामध्ये परमात्म्याचं ध्यान आहे. ध्यान म्हणजे काय? योगशास्त्राच्या संबंधाने बोलायचं झालं, योगसूत्राच्या संगतीने बोलायचं झालं तर योगशास्त्रकार पतंजली महामुनी जे आहेत त्यांनी योगसूत्राची जे काही 200 सूत्र लिहिलीत त्यामध्ये ध्यानाकरता एक स्वतंत्र सूत्राची रचना केलेली आहे. त्या ध्यानाच्या माध्यमातून आपल्या पुढे समाधी अवस्थेला आपल्याला प्राप्त व्हायचं असतं. जेव्हा ध्यान अवस्थेकडून समाधी अवस्थेकडे जातो ही योगाची प्रक्रिया आहे. समाधी ध्यात्री ध्यान परित्यज्य क्रमाध्ययिक गोचरम निवात दीपवंचितम समाधी अभिधीयते. या समाधी अवस्थेला प्राप्त होण्याकरता त्याच्या अगोदरचं साधन योगशास्त्र सांगतो, तुम्ही ध्यान करा. काय करा? तुम्ही ध्यान करा. ध्यान म्हणजे काय? तर ध्यानाकरता योगसूत्र सांगतंय तत्र प्रत्येक तानता ध्यानम. हे ध्यानाचं लक्षण योगसूत्राने केलेलं आहे. एक सूत्र ध्यान करता खर्च केलेलं आहे. तत्र प्रत्येक तानता ध्यानम, याला ध्यान असं म्हणावं. आणि असं ध्यान जर आपल्याकडून घडलं तर आपल्याला देव प्राप्त होतो. असं हे ध्यान, हे साधन सत्ययुगामध्ये होतं, कृतयुगामध्ये होतं. पण ते ध्यान आता शक्य आहे का हो? कारण ध्यानाकरता अंतकरणाची वृत्ती स्थिर होण्याकरता अंतकरण तेवढं शुद्ध लागतं. अंतकरण तेवढं शुद्ध लागतं. अंतकरणामध्ये, आपल्या अंतकरणामध्ये भयानक भयानक असे विकार भरलेले आहेत. काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर, मोह हे सगळ्या विकारांनी आपलं अंतकरण भरलेलं आहे. अगोदर आपल्याला जर ध्यान करायचं असेल तर या विकारांना बाजूला घालावं लागेल. जिनके कपट दंभ नहीं माया, तिनके हृदय बसवू रघुराया. श्रीराम जय राम, जय जय राम. श्रीराम जय राम, जय जय राम. ओ काम क्रोध मद मानन मोहा, लोभ न क्षोभने रागन द्रोहा. राम सिया राम, सिया राम. जय जय राम, सिया राम, सिया राम, जय जय राम. जिनके कपट दंभ नहीं माया, तिनके हृदय बसवू रघुराया. सिया राम, सिया राम, जय जय राम. सिया राम, सिया राम, जय जय राम. जिनके मन में कपट न हो, ज्याच्या अंतकरणामध्ये कपटपणा नाही, ज्याच्या अंतकरणामध्ये कामता नाही, क्रोध नाही, लोभ नाही, मद नाही, मत्सर नाही, या विकारांनी रहित अंतकरण असेल तर कुठं ते अंतकरण ध्यानाकरता योग्य ठरतं. पण आपल्या अंतकरणामध्ये तुका म्हणे चित्त करारे निर्मळ,
येऊनी गोपाळ राहेत येते. तो परमात्मा आतमध्ये राहण्याकरता, सुख आतमध्ये राहण्याकरता, सुखाची अनुभूती होण्याकरता, ते परमात्म्याचं ध्यान लागण्याकरता आपलं अंतकरण, आपलं चित्त हे निर्मळ पाहिजे. याचाच अर्थ काय? आपलं चित्त, आपलं अंतकरण हे मलरहित पाहिजे. कसं पाहिजे? मलरहित पाहिजे. कारण हे विकार जे आहेत ना, हे फार बलवान आहेत महाराज. काम एश, क्रोध एश, रजोगुण समुद्भवा, महाशनो महापाप्मा, विद्येन म्यवैरिणम. कामाची कोतवाल येणे नागविले बहुताचे. हरिहराची अब्रू कीर्तो भय नाही त्याचे. जमदाग्नी दुर्वासना दिले महान महान ऋषी. क्रोधाची फौजदार तोही मिळाला त्याची. ए जोहार माय बाप जोहार, मी गायापुरीचा. जोहार माय बाप जोहार, मी गायापुरीचा. पुरीचा पुरीचा पुरीचा. जोहार माय बाप जोहार. काय आहेत हे विकार आहेत. हे काम क्रोध लोभ हे जे विकार आहेत, हे जीवाला त्रस्त करणारे विकार आहेत. कुठल्या प्रकारचे अंतकरणामध्ये ध्यान न होऊ देणारे हे विकार आहेत. या विकारांच्या संबंधी काम एश, क्रोध एश, रजोगुण समुद्भव या पदाचं चिंतन करत असताना, भाष्य लिहित असताना आपले ज्ञानोपार्य लिहितात. तरी हे काम क्रोध पाही जया ते कृपेची साठवण नाही, हे कृतांताच्या ठाई मानी जाती. हे कामक्रोध पहा, त्यांच्या ठिकाणी कुठलीही कृपेची लेश मात्र सुद्धा अंश नाही. कृतांताच्या ठाई हे आपल्या जवळ येणारे यम आहेत. यमराजासारखे हे जीवाला तृप्त करतायत. हे कृतांताच्या ठाई मानी जाती. हे ज्ञाननिधीचे भुजंग, विषयदरीचे वाघ, भजन मार्गीचे मांग मारकजे. हे ज्ञाननिधीचे भुजंग अर्थात साप आहेत. साप भयानक विषारी साप आहे. कोण? हे काम क्रोध लोभ. हे ज्ञाननिधीचे भुजंग. पुढे ज्ञानोबाराय बोलतात, विषयदरीचे वाघ. हे विषयदारीचे वाघ आहेत. वाघ हे ज्ञाननिधीचे भुजंग, विषयदरीचे वाघ. हे भजन मार्गीचे मांग मारकजे. हे भजन मार्गात रुकावट टाकणारे मांग आहेत. मांग भजन मार्गीचे मांग मारकजे. काय करतात हे जळे विण बुडविती, आगी विण जाळीती, न बोलता कवळीती प्राणी याते. जाळा वाचून माणसाला जाळतात. जाळण्याचं काम हे जाळाचं असतं, अग्नीचं असतं. पण ज्ञानोबाराय म्हणतात हे काम क्रोध असे आहेत. हे जळे विण बुडविती अर्थात पाण्या वाचून बुडवतात आणि आगी वाचून जाळतात. जळे विण बुडविती आणि आगी विण जाळीती, न बोलता कवळीती प्राणी येते. कळतही नाही की आपण ह्या काम क्रोध लोभाच्या अधीन कधी गेलो. कळतही नाही. जळे विण बुडविती, आगी विण जाळीती, न बोलता कवळीती प्राणी येते. आणखी काय करतात? ज्ञानोबाराय म्हणतात ते शस्त्रे विण साधिती. शस्त्राशिवाय तुम्हाला कापतात. दोरे विण बांधिती, दोऱ्याशिवाय तुम्हाला दोरखंडाशिवाय बांधतात. शस्त्रे विण साधिती, दोरे विण बांधिती. आणि ज्ञानी अशी आडाण्यांना बांधतात यात आश्चर्य नाही, साध्यांना बांधतात यात आश्चर्य नाही, हा बापाला बांधतात यातही आश्चर्य नाही. जे ज्ञानी आहेत, ज्ञानी त्यांना तर चॅलेंज देऊन, जे विद्वान आहेत, ज्ञानी आहेत, ज्ञानी असे तरी वधिती पैज घेऊन. पैज लावतात. पैज आपण म्हणतो की नाही, पैंज लाव माझ्या बरोबर. तसे ज्ञानाला तर पैंज देऊन ते हरवतात. धडक मारली शंकरा, केला ब्रह्माचा मातेरा. मारिली शंकरा, केला ब्रह्माचा मातेरा. धडक मारली शंकरा, केला ब्रह्माचा मातेरा. मारिली शंकरा, केला ब्रह्माचा मातेरा. इथून नाचला किनारा लाविला देवे. तो केवळ पंचानन यज्ञमध्ये. अरे पंचानन यज्ञमध्ये. केवळ पंचानन यज्ञमध्ये. तो केवळ पंचानन यज्ञमध्ये. हे विकार तुम्हा मला हलवतात, तुम्हा मला पाण्यामध्ये बुडवतात, आगीमध्ये जाळतात. यात आश्चर्य नाही हो.
तपोनिधी कैलास निवासी भगवान शंकराला याने सोडलं नाही. धडक मारिली शंकरा, केला ब्रह्म्याचा मातेरा. ब्रह्मदेवाला माती चरावी या काम क्रोध लोभांनी. एवढे भयानक हे विकार कुठं आहेत सगळे? हे मला सांगा कुठं आहेत? हे आपल्या अंतकरणामध्ये आहेत. आणि एवढे काम क्रोध लोभ मद मत्सर विकार आपण घेऊन जर आपण मानगांडी घालून डोळे बंद करून आणि उंगली बांधून म्हणजे बोटं बांधून गुडघ्यावर ठेवून जर ध्यान करतो असं बसत असलो, आपल्याला ध्यान लागेल का? ध्यान लागणं एवढं बरं यांना घालवणं एवढं सोपं आहे? एवढं सोपं आहे? माणसं म्हणतात आम्ही हा विकार सोडला, आम्ही याच्यावर विजय मिळवला, त्याच्यावर विजय मिळाला. सगळ्या गप्पा आहेत महाराज. एवढं सोपं नसतं हे काम. क्रोधावर विजय मिळवणं एवढं सोपं आहे? एवढं सोपं आहे? मागे काही मंडळी पूर्वी उदाहरण सांगतात पूर्वीच्या कीर्तनात, काही गावातील मंडळी तीर्थयात्रेला गेली. आता तीर्थयात्रेला गेले काशी ठिकाणी गेली. मग काशीच्या ठिकाणी गेलं तर एक सामान्य लोकांची एक मानसिकता आहे, काशीच्या ठिकाणी गेलं का काहीतरी वस्तू सोडायची. मग एकाने काय केलं, एकाने तू काय सोडलं? शेपूची भाजी सोडली. का सोडली? मला आवडतच नव्हती म्हणे. अरे आवडत नाही म्हणून सोडली, हे कुठं सोडणं झालं का? अरे ती वस्तू आपल्याला प्रिय असावी. एवढंच नाही, नुसतं प्रिय नसावी, ती वस्तू आपल्याला प्राप्तही असावी. कारण निषेध हा प्राप्तिपूर्वक असावा. ती वस्तू आपल्याला आवडीची असावी आणि आवडीची असलेली वस्तू आपल्याला प्राप्तही असावी, म्हणजे सहज उपलब्ध असावी. तर ती सोडावी, तर त्याचा त्याग झाला. मला 1 लाख रुपये नकोय, आता या क्षणाला नकोय. अरे देतय कोण? तर तुला देण्याकरता तुला उपलब्ध पाहिजे, तुला अपेक्षा असते, तुला आवडतं असते आणि आवड असून तुला देण्याकरता कुणीतरी तयार पाहिजे, तेव्हा तू नको म्हणावं. त्यात अर्थ आहे. मला नको, मला उगीच मला. अरे देतय कोण बाबा तुला? कारण मला सांगायचं काय, निषेध हा प्राप्तिपूर्वक असावा. निषेध करायचा ना, आधीवर तुम्हाला प्राप्त आहे का? नाही, मग निषेध होत नाही. एकाने ती शेपूची भाजी सोडली, आवडत नाही म्हणून सोडली. दुसऱ्याला विचारलं तू काय सोडलं? त्याने सांगितलं कोणी काय सोडलं मला देणं नाही, पण मी फार क्रोधी होतो. मी पूर्वी काय होतो? फार क्रोधी होतो. क्रोधामुळे माझे बरंच गावात भांडणं व्हायची. दररोज एकतरी भांडण घरी यायचं आणि म्हातारा मला बडबड मारायचं. काय व्हायचं? कशामुळे व्हायचं? मला कोणी काही बोललं का मला राग यायचा, क्रोध यायचा. आणि मग तू काय केलं? मी क्रोध काशीला सोडून आलो. काय सोडून आलो? क्रोध हा विकार मी काशीला सोडून आलो, असं त्याने सांगितलं. मग आता घरी आला. तीर्थयात्रा झाल्यावर काय करायचं असतं? माऊंद करायचं असतं. त्या माऊंद शब्दाचा अर्थ तरी तुम्हाला माहिती आहे का? काय त्याचा अर्थ माहिती आहे तुम्हाला का? आले 10-5-50 येडे गोळा करायचे, त्यांना जेव घालायचे, त्यांनी नाव ठेवून निघून जायचे. याला माऊंद म्हणतात का? याला माऊंद शब्दाचा अर्थ आहे तीर्थयात्रेमध्ये केलेलं जे सत्कर्म आहे. वद म्हणजे बोलणं, मा म्हणजे नको, ते कुणाजवळही न बोलणं, याला माऊंद असं म्हणतात. हा माऊंद शब्दाचा अर्थ आहे. पण जर आपले तीर्थयात्रा करून आले तर मग पत्रिका तर जाऊ द्या, त्या मोबाईलला स्टेटस, युट्यूब, फेसबुक, आणखी काय असतं ते इंस्टाग्राम ते बरोबर ना? ते काही बरंच असतं. माझ्या मोबाईलमध्ये नाही, ते मला चालवता येत नाही. ते बरंच असतं. मग त्याला सगळे फोटो, आम्ही इथे गेलो, इथे हे दिवे लावले, इथे हे कर्म केलं, इथे हे कर्म केलं. काय असतं हे? सगळं केलेलं सांगणं असतं. आणि तीर्थयात्रा केली आणि तीर्थयात्रा केल्यामध्ये केलेलं सत्कर्म जर तुम्ही सांगत फिरले तर तुमचं सगळं पुण्य काय होतं? नष्ट होतं. पुण्य ज्या गोष्टीमुळे आपलं नष्ट होत असतं ते याच्यामुळे एक होतं. शास्त्रामध्ये असं वर्णन आहे की पुण्य 4 गोष्टीमुळे नष्ट होतं. केलेलं आपण सत्कर्म आहे ते सप्ताह असेल, सप्ताहामध्ये केलेलं अन्नदान असेल, सप्ताहामध्ये केलेलं कीर्तन असेल, सप्ताहामध्ये केलेलं प्रवचन असेल, या ठिकाणी कुठलीही सेवा केली अर्थात कुठलंही सत्कर्म केलं आणि ते जर आपण सांगत फिरलो तर आपलं पुण्य काय होतं? नष्ट होतं. अशा 4 गोष्टी जगामध्ये आहेत, ते सांगितलं, त्याचा स्पर्श झाला की पुण्य नष्ट होतं. कोणत्या आहेत? कर्मनाशा जलस्पर्शात, कर तुझ्या तिलंगणात, गंडक्यम बाहुतरणात, धर्म क्षरती कीर्तनात. धर्म म्हणजे पुण्य नष्ट होतं. कोणत्या गोष्टी? कर्मनाशा जलस्पर्शात. कर्मनाशा नावाची नदी आहे. कर्मनाशा नावाची एक नदी आहे, बिहारमध्ये ती आहे. त्या नदीला जर आपण स्पर्श केलं तर जीवनभर केलेलं पुण्य, संपूर्ण पुण्य एका क्षणात आपलं नष्ट होऊन जातं. त्या कर्मनाशा नदीला स्पर्श केला. कर्मनाशा जलस्पर्श, करत तुझ्या तिलंगणात. नर्मदा परिक्रमा करत असताना, करताना मध्येच जर त्याने नर्मदाचं लांघन केलं अर्थात नर्मदा ओलांडून तू पलीकडल्या बाजूला गेला, सगळं नर्मदाचं पुण्य नष्ट होतं. करत तो या तिलंगणात. गंडक्यम बाहुतरणात, गंडकी नावाची नदी आहे, ती नेपाळमध्ये आहे. शालिग्राम त्या ठिकाणी उपलब्ध असतात. मी गेले आणि असे हात मारले, पोहण्यासारखं केलं की तुमचं सगळं पुण्य नष्ट होऊन जातं. तसं सामान्य तीर्थामध्येही स्नान करत असताना पोहू नये असं विधान आहे.
पोहू नये असं काय आहे? विधान आहे. मग गंडकी नदीमध्ये जर तुम्ही पोहला तर तुमचं सगळं पुण्य नष्ट होतं. आणि सगळ्यात महत्त्वाचं कारण पुण्य नष्ट होण्याचं जर कोणतं असेल तर केलेलं सत्कर्म, मी हे सत्कर्म केलं, मी हे सत्कर्म केलं सांगणं. धर्म क्षरती कीर्तनात. कीर्तनात म्हणजे आपण सत्कर्म केलेलं लोकांना सांगत फिरलो तर आपलं सगळं पुण्य काय होतं? नष्ट होऊन जातं. हे धर्मशास्त्राचा नियम आहे. म्हणजे पुण्य काय होत असतं? नष्ट होऊन जातं. मग त्याने काय केलं? घरी आला, तू काय सोडलं? मी राग सोडला. रागामुळे गावामध्ये माझे वाद व्हायचे, घरामध्ये माझं भांडण व्हायचं, कुणाशी माझं जमायचं नाही, म्हणून मी काशीला गेलो आणि राग सोडून आलो. मग सगळं झालं, लोक जेवली, निघून गेले. आणि त्याचे मित्र त्याच्या जवळ आले. तू राग सोडला म्हणे? आम्ही ऐकलं तू राग सोडला. हो म्हणे, मी राग सोडून आलो म्हणे. राग सोडून आलो. सांगितलं त्याने, अरे बाबा मी राग सोडून आलो. रागामुळे बरेच विवाद होतात, घरामध्ये वाद होतात, भांडण होतात, मला भांडण नकोय, मी राग सोडून आलो. 5 मिनिटं झाले, मुलं शांत बसले त्याचे मित्र. आणि पुन्हा विचारलं, तू काय सोडलं? काय सोडलं? त्याने सांगितलं, बाबा मी क्रोध सोडला, मी राग सोडला, मी राग सोडून आलो. त्याला बरं, थोडंसं दुसऱ्या गप्पा केला. पुन्हा 5 मिनिटं, तू काय सोडलं? मी राग सोडला, मी राग सोडला. पुन्हा 5 मिनिटं, तू काय? तुला सांगितलं ना मी राग सोडला. काय सोडला? राग. त्याने सांगितलं काय सोडला? तुझ्या कानामागे देऊन सांगू का? आता हे काय? हे रागाच आहे ना, हा क्रोधच आहे ना. मग सोडला कुठं हो तुम्ही? मला सांगायचंय काय, हे सोडणं एवढं सोपं नाही. जेवढं बोलणं सोपं आहे तेवढं अनुभूतीमध्ये आणणं, तेवढं अनुकरणामध्ये आणणं सोपं आहे का? आणि असे काम, क्रोध, लोभ हे विकार घालावे लागतात, तेव्हा कुठं अंतकरणाची शुद्धता प्राप्त होते. आणि अंतकरण शुद्ध झालं की त्या अंतकरणामध्ये, शुद्ध झालेल्या अंतकरणामध्ये परमात्म्याचं काय होतं? ध्यान होतं. परमात्म्याचं ध्यान झालं की त्या परमात्मा स्वरूपाची प्राप्ती होते. मला सांगायचंय काय, सत्ययुगामध्ये परमात्मा प्राप्तीचं साधन हे ध्यान आहे. सत्ययुगामध्ये काय? ध्यान आहे. त्याच्या पुढे चला, थोडंसं त्रेतायुगामध्ये या. परमात्मा प्राप्तीचं साधन काय आहे? ध्यान कृते यजन यज्ञ त्रेतायाम. यज्ञ कर्म करणं हे परमात्मा प्राप्तीचं साधन त्रेतायुगामध्ये होतं. आता यज्ञ करण्याकरता काय लागतं? यज्ञ करण्याकरता कुठलाही यज्ञ, आपल्या घरामध्ये आपण पूजा करतो, एक यज्ञच आहे. आता आपल्या घरामध्ये सत्यनारायणाची पूजा होती, ले आपल्या इच्छेने होते का हो? बायको सांगते म्हणून हा सत्यनारायण घालतो महाराज, नाही तर याला काही त्याच्याविषयी निष्ठा नसते, काही निष्ठा नसते. सत्यनारायणाला सुपाऱ्या आणायला याला जर पाठवलं तर दुकानदाराला काय म्हणतो? पूजेला लागतात सुपाऱ्या. दुकानदार समजून घेतो, अगदी साडक्या पडक्या किडक्या सगळ्या सुपाऱ्या दुकानदार त्याला देतो. कशाला लागते? सत्यनारायणाच्या पूजेला लागते. यज्ञच आहे. सत्यनारायणाची पूजा हा एक यज्ञच आहे. पण ते करण्याची इच्छा आहे का? यज्ञ करण्याकरता अगोदर इच्छा असावी लागते. एक नुसतं इच्छा असून जमत नाही. जे यज्ञ कर्म करायचे त्याच्याबद्दल ज्ञान असावं लागतं. नाही तर ब्राह्मण मंत्र म्हणतोय आणि असे म्हणतो मम 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 मम, एवढं त्याला माहिती असतं. ब्राह्मण काय मंत्र म्हणला, ब्राह्मणाला नीट मंत्र येतात की नाही, कुठून सुरुवात केली, कुठून अस्माकम सकल कुटुंबानांचं परिवारांचे पद काय काय असेल ते संकल्पामध्ये आपण बोलतो की नाही, बोलतो. याला काही ज्ञान आहे का? नाही. मम एवढंच त्याला म्हणायचं, यजमानाला सांगितलेलं असतं. याचा अर्थ यज्ञ कर्म करण्याकरता अगोदर अंतकरणामध्ये इच्छा असावी लागते. यज्ञ कर्म करण्याकरता ते यज्ञ संबंधाने आपल्याला ज्ञान असावं लागतं. आणि यज्ञ करण्याकरता येणारा जो खर्च आहे, जो द्रव्य व्यय व्हायचा आहे, जो खर्च व्हायचा आहे, तेवढं आपलं साधने आपल्याकडे उपलब्ध पाहिजे, द्रव्य आपल्याकडे उपलब्ध पाहिजे, तर काय होतो? यज्ञ होतो. आज यज्ञ करण्याची कुणाला इच्छा आहे का? इच्छा नाही. बरं, इच्छा एखाद्याला झालीही समजा, पण त्याचं ज्ञान त्याच्याकडे आहे का? मीमांसाचं ज्ञान कुठं आहे? कुठं कोणत्या कर्मकांडामध्ये मला सांगा मीमांसा शिकवली जाते? जैमिनीचे जे शास्त्र आहे, व्यासांचे शिष्य जैमिनी, त्यांनी व्यासांनी जी पूर्वमीमांसा लिहिली ती आपल्या जैमिनी या शिष्याला शिकवली. आणि 6 अध्याय शिकवली जैमिनीने. पुन्हा त्याच्यात काही अध्याय घालून असे 16, 17, 14 काही अध्यायाचा विचार जैमिनी शास्त्राचा, अर्थात पूर्वमीमांसा शास्त्राचा केलेला आहे. मला सांगा, पूर्वमीमांसा शास्त्राचं ज्ञान कुणाला याद? कुणाला नाही महाराज, कुणाला नाही. क्वचित एखादा महात्मा असेल त्याला पूर्वमीमांसा शास्त्राचं ज्ञान असतं. बरं, ज्याला ज्ञान असतं त्याला करता येतच असं नाही. एखाद्याला पुस्तकी ज्ञान असतं पण अनुभवाचं ज्ञान नसतं, प्रॅक्टिकल ज्ञान त्याच्याकडे नसतं, त्याला करता येत नाही. मला सांगायचंय काय, त्रेतायुगामध्ये परमात्मा प्राप्तीचं साधन यज्ञ आहे. ते यज्ञाची एकतर इच्छा असावी लागते, इच्छा असून त्याचं ज्ञान असावं लागतं, आणि ज्ञान असून ते करण्याकरता त्याच्याकडे द्रव्यही असावं लागतं. या तीनही गोष्टीचा वर्तमान युगामध्ये अभाव असल्या कारणानं यज्ञ यागाने देवाची प्राप्ती होईल याचा संबंध आपल्याला विचारात घेता येत नाही. यज्ञाने देवाची प्राप्ती होईल असं आपल्याला सांगता येत नाही. त्याच्या पुढं चला, द्वापार युगामध्ये काय आहे? भगवत प्राप्तीचं साधन, सुख प्राप्तीचं साधन. द्वापार युगामध्ये काय आहे? द्वापार युगामध्ये भगवत प्राप्तीचं साधन ही भगवंताची पूजा आहे. ही भगवंताची काय पूजा आहे? पूजा तरी आपल्याला नीट करता येते का? षोडोपचार भगवंताची पूजा करणं ही भगवंताची द्वापार युगामध्ये भगवत प्राप्तीची काय आहे? साधना आहे. भगवान प्राप्त होतात. कशाने प्राप्त होतात? पूजेने प्राप्त होतात, अर्चनेने प्राप्त होतात. पण त्या पूजेचं ज्ञान आपल्याला आहे का? कारण पूजा कशी करावी लागते देवाची? यथा देहे तथा देवी.
जसे आपण देहाचा सांभाळ करतो, जसे आपण देहाची पूजा करतो. पूजा करणं म्हणजे काय? सेवा करणं. पूजयाम धातू आहे व्याकरणामध्ये, संस्कृतामध्ये पूजयाम धातू आहे आणि त्याचा अर्थ आहे सेवा करणं. जसे देहाची आपण पूजा करतो, सेवा करतो, तशी देवाची करावी लागते. सकाळी उठणं आहे, बैरदशेला जाणं आहे, शुचिरभूत होणं आहे, स्नान करणं आहे, संध्या करणं आहे, नाश्ता पाणी घेणं आहे, कामाला जाणं आहे, पुन्हा दुपारी येणं आहे, भोजन करणं आहे, पाणी घेणं आहे, विश्रांती घेणं आहे, संध्याकाळी पुन्हा तीच प्रक्रिया. एवढी आपण देवाशी करतो का? आपला संबंध फक्त सकाळी देवाशी येतो आणि दुसऱ्या दिवशी डायरेक्ट सकाळी. आज सकाळी देव एकदा धुवून त्याच्यात ठेवला की दुसऱ्या दिवशी, आज एकदा नैवेद्य ठेवला का दुसऱ्या दिवशी तो फेकून द्यायचा आणि दुसरा ठेवायचा. नैवेद्य देवाला कसा ठेवायचा हे लोकांना ज्ञान नाही. नैवेद्य कोणत्या देवाला कसा ठेवायचा असतो हेही ज्ञान नाही. जे शेतातील देव असतात, बांधावरचे जे देव असतात, त्यांना ठेवलेला नैवेद्य जो असतो, त्यांची जी पूजा असते, तो नैवेद्य त्यांना ठेवून तिथंच ठेवायचा असतो, तो घरी आणायचा नसतो. पण घरातील देवाला ठेवताना नैवेद्य, तो जो नैवेद्य आहे तो किती दाखवावा लागतो? एका माणसाला एका वेळेला जेवणाकरता जेवढं भोजन लागतं तेवढाच नैवेद्य असावा. आपण देवाला चपात्या करतो, केवढ्याला करतो? एवढाल्या. त्या बी कच्च्या अर्ध्याच राहत्या. करतो की नाही? मग मला सांगा, यथा देहे तथा देवे आहे का? पूजन आहे का? होत नाही आपल्याकडून, होत नाही आपल्याकडून. जेवढं मनुष्याला जेवणाकरता एक वेळेला भोजन लागतं तेवढंच तर देवाला दाखवायचं असतं. पाणी फिरवायचं, मंत्र म्हणायचा, देवाला अर्पण करायचं. प्रभू परमात्मा माझी गोरगरिबाची ही गोड करून घ्या अशी भगवंताला प्रार्थना करायची. आणि काही काळ झाला की पुन्हा पाणी फिरून ते नैवेद्य घेऊन यायचा आणि आपल्या घरामध्ये असणारं जे अन्न आहे, भाकरीत भाकरी, भाजीत भाजी, भातात भात, डाळीत डाळी, असं हे टाकून घ्यायचं असतं. पण आपण देवाला मंदिरामध्ये नैवेद्य ठेवतो. फार चुकीची पद्धत आहे. इकडं नैवेद्य घरून आणतात, देवापुढे ठेवून देतात. जवा खायचा तवा खाय, मर तिकडं. किती मंदिरासमोर आपल्या नैवेद्याचा गंध असतो, त्याला काय अर्थ आहे? बरं ठेवतो तरी कुठं आपण? पात्र असावं, नैवेद्याला पात्र असावं, देवाच्या पायावर टाकतो. मला सांगा, साधारण नियम आहे. तुमच्या पत्नीने तुम्हाला जेवण वाढलं, तुम्ही त्या ठिकाणी बसले, तुमच्या पायावर भाजी भाकरी भात आणून जर ओतली, तुम्ही खाल का? मला एवढ्याच प्रश्नाचं उत्तर द्या. मग देवाच्या पायावर देव काय तुमचा गडी आहे का? अरे मंदिरातला देव आहे, जगाचा मालक आहे, परमात्मा आहे, ईश्वर आहे. तो त्याला नैवेद्य कसा दाखवावा? थाटामध्ये घेऊन जावं, त्याला पाणी फिरवावं, त्याला प्रार्थना करावी. देवा घ्या ब्रह्मार्पणम ब्रह्माग्नो ब्रह्मणवतम ब्रह्मवेतेन गंतव्यम ब्रह्मकर्म समाधीला, या मंत्राचा उच्चार करावा, देवाला अर्पण करावं. काही काळ थांबावं आणि पुन्हा नैवेद्य घेऊन घरी यावं. आपण मंदिरातला नैवेद्य मंदिरातच टाकून देतो. मग ते कुत्रं चरतं काय, का माणूस खातो काय आणि त्याला मुंग्या लागतात काय? काही विचार केलाय कधी? मला सांगायचंय काय, आजच्या युगामध्ये अर्चन तरी शक्य आहे का? आजच्या युगामध्ये पूजा तरी शक्य आहे का? अर्चन आजच्या युगामध्ये शक्य नाही. द्वापारे अर्चन, म्हणून द्वापार युगामध्ये अर्चन होतं. मग आजच्या युगामध्ये काय करायचंय? आजच्या युगामध्ये कोणतं साधन आहे? तर आजच्या युगामध्ये भगवत प्राप्तीचं साधन आहे यदाप्नोती तदाप्नोती कलौ संकीर्ते केशवम. कलियुगामध्ये परमात्मा प्राप्तीचं साधन हे भगवंताचं नामचिंतन आहे. त्या परमात्म्याचं काय आहे? चिंतन करणं आहे. चिंतन करणं आहे. तुकोबारांना विचारलं, महाराज तुम्ही सांगता परमात्मा प्राप्तीचं साधन भगवंताचं चिंतन करणे, त्याने काय होईल? तुकोबाराय म्हणतात, काय होणार नाही. हे अभंगाच्या प्रथम चरण. काय नव्हे केले, काय नव्हे केले, काय नव्हे केले, काय नव्हे केले, काय नव्हे
चिंतिता विठ्ठले. तुकोबराय म्हणतात तू विचारतोय की या कलियुगामध्ये मी जर नामचिंतन केलं तर काय होणार आहे. तुकोबराय त्याला उत्तर देतात, प्रश्नाला प्रश्नात्मक भावनेतून उत्तर देतात की काय होणार नाही. तुकोबराय म्हणतात की याचा अर्थ असा आहे, नाम भगवंताचं घेतलं की सगळं काही केल्यासारखं होईल. काय नोव्हे केले आणि कशाने, एका चिंतिता विठ्ठले. त्या परमात्म्याचं जर चिंतन केलं तर काय होणार नाही, याचा अर्थ सगळं काही अवघे होती लाभ एका चिंताने नाम संकीर्तन गोविंदाचा, नाम संकीर्तन गोविंदाचा, नाम संकीर्तन गोविंदाचा. अवघे होती लाभ, अवघे होती लाभ म्हणजे सगळे लाभ तुम्हाला प्राप्त होणार आहे. कशाने होणार आहे, त्याच्या चिंतनाने होणार आहे. एका चिंतिता विठ्ठले. मग चिंतन करण्याचा, त्या परमात्म्याचं चिंतन करण्याचा आणि सगळे लाभ प्राप्त होण्याचा संबंध काय आहे, तर त्याचा संबंध असा आहे, त्या परमात्म्याचं चिंतन तुम्ही केलं, तो परमात्मा सुखरूप आहे. आणि चिंतनाचा हा सिद्धांत आहे, चिंतने चिंतने तद्रूपता. ज्या परमात्म्याचं तुम्ही चिंतन करता, ज्या परमात्म्याचं तुम्ही अनुसंधान करता, अंतःकरणामध्ये ज्या परमात्म्याचं तुम्ही ध्यान करता, त्या परमात्म्याचं ध्यान केलं, त्या परमात्म्याचं चिंतन केलं की तुमचं चित्त हे परमात्म्याच्या आकाराकार होऊन तुम्ही परमात्मा स्वरूपाला प्राप्त होणार आहे. याचाच अर्थ सुख स्वरूपाला प्राप्त होणार आहे, सुख स्वरूपाला प्राप्त होणार आहे. म्हणून तुम्ही काय करा, त्या परमात्म्याचं चिंतन करा, त्या परमात्म्याचं नामचिंतन करा. का, कारण ते प्राप्तमध्ये अर्थात परमात्मा प्राप्तीची जी काही सगळी साधनं आहेत, देवप्राप्तीची जी काही सगळी साधनं आहेत, सुखप्राप्तीची जी काही सगळी साधनं आहेत, त्या सगळ्या साधनामध्ये नाम हे सगळ्या साधनाचं सार आहे, असं अभंगाच्या दुसऱ्या चरणात तुकोबराय बोलतात. सर्व साधने नाते सार भव सिंधू उतरी पार. ते नाम हे जे साधन आहे, हे जे सुखप्राप्तीचं साधन आहे, भगवत प्राप्तीचं साधन आहे, हे सगळ्या साधनाचं सार आहे. कारण या सार नामाने तुमचा भवसिंधू आता संसार सागर हा तरुण जाणार आहे. सर्व साधनाचे सार भवसिंधू उतरी पार. या भवसागरातून तुम्हाला पहिल्या तीराला नेण्याकरता, अर्थात पहिल्या तीराला असणाऱ्या सुखाच्या प्राप्तीकरता, सुख प्राप्त करून देण्याकरता तुमच्याकडे जे नामसाधन आहे, कलियुगामध्ये जे नामसाधन आहे, कलियुगामध्ये जे परमात्म्याचं चिंतन हे साधन आहे, हे साधन सर्व साधनाचं सार आहे. आणि असं जर तुम्ही केलं तर सगळं काही केल्यासारखं होतं. तुकाराम महाराजांना विचारलं, महाराज तुम्ही म्हणता नाम घेतलं सगळं काही केल्यासारखं होतं, सगळं पण नेमकं सांगा ना काय काय केल्यासारखं होतं. त्याची यादी तुकोबराय अभंगाच्या तिसऱ्या चरणात देतात. तुकोबराय म्हणतात सगळं काही केल्यासारखं होतं म्हणजे काय केल्यासारखं होतं, योग याग तपे केली तयाने आमुपे. त्याने नामसाधना केली, त्याने योग साधना केल्यासारखं होतं.
नामसाधना केली त्याने याग साधना केल्यासारखं होतं. नामसाधना केली त्याने तप साधना केल्यासारखं होतं. काय संबंध आहे महाराजाचा? याचा असा संबंध आहे कारण योग साधनेने काय प्राप्त होतं आपल्याला? अंतकरणाची स्थिरता आपल्याला प्राप्त होते. याग साधनेने काय प्राप्त होते? अंतकरणाची स्थिरता प्राप्त होते. आणि तप साधनाने काय प्राप्त होते? अंतकरणाची स्थिरता प्राप्त होते. आणि ती नामसाधनेने होते. म्हणून नामसाधना केली की सगळं काही केल्यासारखं होतं. केली तयाने अमुपे, योग याग तपे केली तयाने अमुपे. त्याने खूप केली पण त्याला जर नामसाधना याच्याबरोबर केली तर ज्या या 3 तपांचं फळ आहे, योग याग आणि तपाचं जे फळ आहे, अंतकरणाची शुद्धी, अंतकरणाची शांती, अंतकरणाचा स्थिरता, हे जे फळ आहे हे नामचिंतनाने मिळणार आहे. कारण नाम घेता मन निवे, असं तुकोबरायांची उक्ते. नाम घेतलं त्या परमात्म्याचं नामचिंतन केलं की तुमच्या मनाला शांती प्राप्त होणार आहे. म्हणून तुकोबराय सांगतात तुम्ही काय करा तर त्या भगवंताच्या नामाचा उच्चार करा, त्याच्या नावाचा जप करा. कोणता जप आहे तो महाराज? कोणतं नाम आहे? विष्णू सहस्रनामामध्ये 1000 नाव आहेत. प्रत्येक देवाचं एक एक सहस्रनाम आहे. गणेश सहस्रनाम आहे, सूर्य सहस्रनाम आहे, देवी सहस्रनाम आहे, शिव सहस्रनाम आहे, विष्णू सहस्रनाम आहे. मग कोणतं नाम घ्या? महाराज म्हणतात कोणतंही घ्या चालतं, पण माझा आग्रह, कारण मी विठ्ठलाचा भक्त आहे म्हणून मी थोडासा आग्रह करतो. 3 अक्षराचं जे नाव आहे ते म्हणजे माझं विठ्ठल हे नाव आहे. त्या नावाचा तुम्ही काय करा? जप करा. हे अभंगाच्या शेवटच्या चरण. तुका मने जपा तुका मने जपा, तुका मने जपा तुका मने जपा, तुका मने जपा तुका मने जपा, तुका मने जपा तुका मने, तुका मने जपा तुका मने जपा, तुका मने जपा तुका मने जपा, तुका मने जपा, तुका मने जपा तुका मने जपा, मंत्र त्रिअक्षरी सो जपा. मंत्र त्रिअक्षरी
घालण्यासाठी टाळी वाजवा, टाळी. तुकाराम त्र्यंबक कोकाटे, रवींद्र वेणुनाथ कोकाटे, माणिक वेणुनाथ कोकाटे, द्वारकानाथ बसू कोकाटे, गोरख रुकारी, भास्कर साळवे, अरुण देवराम धोकरट, अरविंद चंद्रभान धोकरट. चला चला महाराजांना हार घालण्यासाठी तुकाराम त्र्यंबक कोकाटे. हे बघा तुकाराम त्र्यंबक कोकाटे, रवींद्र वेणुनाथ कोकाटे, माणिक वेणुनाथ कोकाटे, द्वारकानाथ बसू कोकाटे, गोरख रुकारी, भास्कर साळवे, अरुण देवराम धोकरट, अरविंद चंद्रभान धोकरट. चला पटकन महाराजांना हार घालण्यासाठी चला. सोमेश्वर भगवान की जय, वज्रेश्वरी माते की जय. नमः पार्वती पते हर हर मंत्र त्रिअक्षरी सोपा. तुकोबाराय म्हणतात सर्व साधनाचा सार असणारा मंत्र जर काय असेल तर ते भगवंताचं नाम आहे आणि ते अतिशय सोपं आहे. कारण त्या मंत्रामध्ये 3च अक्षर आहेत. काही मंत्रामध्ये 24 अक्षरं असतात, काही मंत्रामध्ये 32 अक्षरं असतात, काही मंत्रामध्ये 64 अक्षर असतात. एवढ्या मोठ्या अक्षराचा मंत्र तुकोबाराय म्हणतात मी तुम्हाला सांगणार नाही. मंत्र नाहीत असं नाही, मंत्रपाठ करणारे नाहीत असं नाही, पण मी तुम्हाला तुकोबाराय म्हणतात सोपा मंत्र सांगणार आहे. कारण हे मंत्र उच्चारण करण्याकरता अवघड आहे, पाठ होण्याकरता अवघड आहे. या वयामध्ये वृद्धापकालामध्ये 24 अक्षरी मंत्र, 32 अक्षरी मंत्र, 64 अक्षरी मंत्र आमच्याच्याने कसा शक्य आहे? आम्हाला परमात्म्याची प्राप्ती करून घ्यायची, आम्हाला परमात्म्याची प्राप्ती करून सुख प्राप्त करून घ्यायचंय. मग त्याच्याकरता महाराज आम्हाला सोपं काही साधन सांगा ना, युगाला साजेल, युगाला सोपेल, आम्हाला सगळ्यांना करता येईल, आम्ही सगळे ते करू शकतो असं काही साधन आहे. तुकोबाराय म्हणतात तुम्ही जप करा. आणि कोणत्या नामाचा जप करा तर तुकोबाराय म्हणतात ते 3 अक्षर नामाचा जप करा. तुका म्हणे जपा मंत्र त्रिअक्षरी सोपा. महाराज पण तुम्ही 3 अक्षरी मंत्राचा जप करा असं म्हणता. तो जप मंत्र सोपा आहे असं म्हणता, पण तो मंत्र कोणता आहे ते सांगा ना. तुकोबाराय पहिलंच सांगून गेले काय नोव्हे केले एका चिंतित विठ्ठले.
हा विठ्ठल जो मंत्र आहे ना, हा विठ्ठल हाच मंत्र आहे आणि या मंत्रामध्ये 3 अक्षर आहे. तुका म्हणे जपा मंत्र त्रिअक्षरी सोपा, विठ आणि ल. या विठ्ठल शब्दाचा अर्थ शास्त्रामध्ये व्याकरणाच्या संबंधाने काय आहे? विठ्ठल शब्दाचा अर्थ करत असताना शास्त्रकारांनी केलाय विज्ञानेन ठाण शून्यान लाती गृह्णाती इति विठ्ठल. म्हणजे जो अज्ञानी पुरुष आहे, ज्ञानहीन पुरुष आहे, त्याचाही जो परमात्मा स्वीकार करतो, अर्थात भोळ्या भाबड्याचा जो परमात्मा स्वीकार करतो, तो परमात्मा जर कोणता असेल तर तो परमात्मा विठ्ठल हा आहे. आणि या विठ्ठल मंत्रामध्ये 3 अक्षर आहेत. या नामाचा तुम्ही जप करा आणि या नामाचा जप केला की सगळं काही केल्यासारखं होतं. तुका म्हणे जपा मंत्र त्रिअक्षरी सोपा. कारण काय? सर्व साधनाचे सार भव सिंधू उतरे पार. तो सगळ्या साधनाचं साधन आहे, सगळ्या साधनाचं सार आहे. म्हणून तुम्ही त्या नामाचा जप करा, असा तुकोबरायांचा या अभंगाचा मथित अर्थ आहे. झालेली ही सेवा वज्रेश्वरी मातेच्या चरणावर, भगवान शिवांच्या चरणी, योगीराज तुकाराम बाबांच्या चरणी, तुम्हा सर्व सज्जन श्रोत्यांच्या चरणी अर्पण करून या ठिकाणी थांबतो. ही सेवा आमच्या माधव महाराजांच्या आणि माझं जे मित्रमंडळ आहे सोमठाण्यामध्ये, आमचा जो ग्रुप आहे 40-45 युवा मंडळीचा, त्यांनी जे या कार्यक्रमाचं जे आयोजन केलेलं आहे, या सगळ्यांच्या प्रेरणेतून आणि सगळ्यांच्या सहकार्यातून, ग्रामस्थांच्या सहभागातून या कार्यक्रमाचं या ठिकाणी आयोजन केलेलं आहे. आणि त्यामधले या आनंदामध्ये द्विगुणित करण्याकरता आमचे आबा, आमच्या सगळ्यावरती प्रेम करणारे जगदाळे आबा, महाराष्ट्राचं वारकरी संप्रदायाचं भूषण असणारे आमचे आबा या ठिकाणी दरवर्षी उपस्थित राहतात आणि तेही या ठिकाणी आपल्याला भजनाचा भरपूर आनंद आपल्याला देतात. आनंद आहे आणि भजनाचाही असा आनंद या कीर्तनाच्या, या कार्यक्रमाच्या माध्यमातून, या महाशिवरात्रीच्या उत्सवामधून प्राप्त होतो. त्यामुळे अशीच या कार्याला तुमचा सहभाग असावा, तुमचा सहभाग असावा, थोड्या मोठ्यांचा आशीर्वाद असावा. थोड्या मोठ्यांच्या आशीर्वादाने, तुमच्या सहभागानेच हे सप्ताहरूपी कार्य या ठिकाणी आणि होत आहेत आणि पुढेही होत राहिले पाहिजे, अशीच तुमच्या चरणी प्रार्थना करतो आणि या ठिकाणी थांबतो. ज्ञानेश्वर माऊली, माऊली, माऊली